दमदार आमदार मनोजदादा कोरपडे, आपले उपाध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ, मी आपल्या धारोडच्या गावाच्या वतीनं प्रथमतः सर्व लोकांचं आणि आलेल्या सर्वांचं ग्रामपंचायत धारोडी आणि ग्रामस्थ धारोडी यांच्या वतीनं स्वागत करतो। यानंतर आपल्या गावाला मनोजदादांनी आत्ताच 20 लाखाचे ग्राम सचिवालय दिलेलं आहे। त्यानंतर आणि त्याला सुधारणेसाठी 10 लाख टाकलेले आहेत, असे एकूण 30 लाख रुपये टाकलेले आहेत। वरच्या पानन रस्त्यासाठी 7 लाख रुपये दादांनी टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी 7 लाख रुपये दादांच्याकडनं मिळणार आहेत। त्यानंतर आपलं बरंचसं काम या ठिकाणी दादांनी केलेलं आहे। दादा आणि उपाध्यक्ष आपले जिल्ह्याचे सुरेश तात्या पाटील यांनी सुद्धा आपल्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत। त्यानंतर आपले उमेदवार मदन भाऊ काळभोर या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचं काही काम असेल तर या माध्यमातून आपण त्या सर्वांनी त्यांना भेटलं, कोणीही भेटलं तरी आपलं काम होणार आहे इथनं पुढच्या काळामध्ये। आणि दादाने एक विनंती आहे, आमचा पाल ते लाहोरवाडी असा चोरीला जाणारा रस्ता हा नंतर आपल्या ह्याच्यात घ्यावा अशी मी दादांना विनंती करतो। म्हणजे त्यानंतर भावने सुद्धा तिकडे लक्ष देऊन त्या रस्त्याचं काम पूर्ण करावं। यानंतर आपण सर्व ग्रामस्थांनी आणि सर्वांनी इथं उपस्थित असलेल्या लोकांनी कमळाच्या चिन्हावर शिक्का मारायचा आहे आणि आपण प्रचंड बहुमताने आपल्या गावाच्या वतीनं त्यांना 100% मतदान करून निवडून आणायचं आहे। एवढी मी विनंती करून माझं 2 शब्द संपवतो। धन्यवाद। आपण या समस्त कराडोत्तर नेतृत्वाला आपण संबोधतो। 145 मीटर दादा दावरवाडीचं हे आपण पूर्ण करतोय। सन्मान्य जयसिंगजी चंदुगडे आपण मंचावरती यायचंय, आपल्याही शुभस्ते दादांचा सन्मान होतोय। दादांना रद्द करावा लागला आणि हडपळवाडी ग्रामस्थांनी आदरणीय दादांना जाहीर सन्मानाच्या निमित्तानं हार आणि सत्कार आणले। आपण मंचावरती यायचंय, आपल्या शुभ हस्ते आदरणीय दादांचा सन्मान होतोय। शंकरजी मसुगडे, अंधवराजी केंद्रे आपणास विनंती, आपण मंचावरती यायचंय। हडपळवाडी ग्रामस्थांच्या वतीने दादांचा सन्मान होतोय। खऱ्या अर्थानं ज्या नेतृत्वाने 145 मीटर हेडिंग या हडपळवाडीला दिलं, त्या हडपळवाडीमध्ये हा सन्मान आदरणीय दादांचा जोरदार टाळी वाजली पाहिजे आपल्या जलनायकासाठी। एका वर्षाच्या आत 760 कोटी रुपयांचा विकासाचा निधी त्या कराड उत्तरच्या मातीमध्ये उभा केला, ते सन्मान्य आमदार मनोजदादा कोरपडे। धन्यवाद। पाठीमागच्या बाजूला उभे असलेले सर्व सन्मान्य मदन भाऊ, आपणास माझी विनंती की आपण उठून उभं राहायचं, एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे। कारण
जनसेवेचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व. यानंतर चरेगाव पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत स्वप्नील माने आणि यानंतर पाल पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रमोद कदम. थोड्याच वेळामध्ये त्यांचं शुभ. या पालीच्या मातीमध्ये या खंडोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक मातेमध्ये आपण परिवर्तन घडवणार आहोत. यानंतर विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे कराड उत्तरचे माजी मंडल अध्यक्ष सन्माननीय शंकर काका शेजवळ आपणास की आपण मार्गदर्शन करावं. भारत की भारतीय जनता पार्टीचा प्रचाराची सभा आज या दावरवाडी नगरीमध्ये संपन्न होत आहे. या सभेला उपस्थित तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार काय उत्तर विधानसभेचा एक बुलंद आवाज दमदार अंदाज सन्माननीय मनोजदादा घोरपडे, तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील, उमेदवार काल जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मदनभाऊ काळभोर, पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार प्रमोद काका कदम व चरेगाव गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ धैर्यताई माने, उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचा प्रथमतः भारतीय जनता पार्टी पाल जिल्हा परिषद गटाच्या काल उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपले सर्वांचे लाडके आमदार मनोजदादा घोरपडे यांना या पाल जिल्हा परिषद गटातून 4500 मताचं बहुमूल्य असं लीड या ठिकाणी दिलं. तसेच त्याच्या अगोदर लोकसभेमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांना या ठिकाणी आपण प्रचंड मतदान केलं व यामुळे आज देशामध्ये नरेंद्र व राज्यामध्ये देवेंद्र साहेब यांचं सरकार आज यशस्वीपणे काम करत आहे. प्रमोदजी कदम असतील यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून शिनी द्यायचे. आज आम्ही इथं या विभागातील कामं करत असताना एक मोठा कार्यकर्ता, एक मोठा पुढारी असं कधीच मिळवत नाही, पण लोकांची कामं कशी झाली पाहिजे यावर मात्र आमचं नेहमीच ध्यान असतं. तरी मी तुम्हा सर्व मतदार बंधू भगिनींना आवर्जून सांगतो, ह्या आपल्या लाडक्या बहिणी योजना, शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांची मोटरांची वीज माफ करण्याची योजना, अशा सर्व योजना ह्या शासनानं आपल्याला दिलेल्या आहेत. मग असलं शासन असताना, असल्या शासनाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहत असताना आपण नकोचा विचार करायची गरजच काय? कारण ह्याच्या अगोदर आपल्याला गेले अनेक वर्ष एकच काम मागायला 25 वर्ष गेली. एकच काम मागायचं, आमच्या गावाला रस्ता नाही, आमच्या गावाला रस्ता नाही, तेवढ्या पुरतं फक्त ऐकायचं आणि ते विषय तिथंच टप्प राहायचा. परत दुसरी निवडणूक यायची, आम्हाला तुम्ही मतदान द्या म्हणायचं आणि आमचं काम तीच काम असायचं की आम्हाला रस्ता नाही. आता कुणी कुठनं तरी चांगलं व्हायला लागलंय तर या कथा शिपुटीकडे या शिपुटीकडे व्हायला लागला. तर असं न करता सर्वांनी एक जिल्हाने सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या आपल्या 7 तारखेच्या दिवशी आपण सर्वांनी प्रचंड बहुमतानं आपल्या ह्या उमेदवारांना निवडून शिनी द्यायचं आहे आणि आपल्या गावाचंही मताधिक्य याही पुढे तसंच कायम राहावं आणि इथून पुढेही त्याचा रेकॉर्ड व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पालगावच्या सरपंच आदरणीय सुनीताबाई घाडगे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी चोरजवाडी गावचे सदाशिव लांबजे दादा हे उपस्थित झाले, त्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. आणि पालगावचे आमचे सहकारी आदरणीय प्रशांत काका भोसले यांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी या सभेला संबोधित करावं. हॅलो. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ दावरवाडी या ठिकाणी आयोजित सभेसाठी कराड उत्तरचे दमदार आमदार जलनायक माननीय मनोजदादा घोरपडे,
व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पाल जिल्हा परिषदेचे गटनेते, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय सुरेशदादा पाटील, कोयना दूध संघाचे माजी चेअरमन माननीय निवासरावजी निकम, तसेच जरेगाववरून आलेले आमचे मोहन बापू व सर्व सन्माननीय व्यासपीठ, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की गेल्या 1.25 वर्षापूर्वी कराड उत्तर मध्ये आपण एक निर्णायक बदल घडवला. तो बदल घडवत असताना आपण एक ऐतिहासिक निर्णय घेतला. तो निर्णय आपल्या सर्वांच्या लाभदायक ठरला. आज गेल्या 1.25 वर्षांच्या कालावधीत मनोजदादांच्या माध्यमातून जवळपास 900 कोटी रुपयाची विकास कामं या मतदारसंघामध्ये आणली गेली. मला आवर्जून या भागाचा एक उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे इंदोली उपसा सिंचन योजना व पाल उपसा सिंचन योजना. या योजनेचं पाणी आरक्षित करायचं काम कोणी पहिल्यांदा केलं असेल तर ते माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज पाल उपसा सिंचन योजना 100 मीटर मागणी 100 मीटर हेडची मागणी असताना आमचे माननीय मनोजदादा आमदार यांनी 145 मीटर पर्यंतची हेडची परवानगी घेतली. इंदोली उपसा सिंचन योजना 135 मीटर पर्यंत घेऊन ठेवली. एक तळागाळातील जनतेचा एक वारसा घेऊन चालणारा आमदार आपल्याला लाभला. आज जनतेची तळमळ होती, त्यांना या प्रश्नाची चोर विभागातल्या प्रश्नांची जाण होती की या विभागात कुठली अडचण आहे ती पहिल्यांदा त्यांनी जाणून घेतली. खरी अडचण तर शेतीच्या पाण्याची होती, पिण्याच्या पाण्याची होती. पहिल्यांदा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवायचा त्यांनी निर्धार घेतला आणि तो पूर्णत्वास नेण्याचा काम त्यांनी ऐतिहासिक असं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात ती योजना पूर्ण होईल. माझा चोरे भाग सुजलाम सुफलाम होईल. मला एवढंच सांगायचं आहे की गेले 25 वर्ष झाले हे सत्य असताना या योजनेची आठवण का झाली नाही त्यांना. या योजनेसाठी 100 मीटर हेडची जनतेची मागणी असताना ती पूर्ण का करू शकले नाही. त्यांना मत मागायचा अधिकार नाही. ज्या जनतेच्या मागण्या जर तुम्ही पूर्ण करू शकत नसेल तर या जनतेला तुम्हाला मत मागायचा अधिकार नाही. ज्या जनतेच्या मताच्या जोरावर तुम्ही 25 वर्ष या समाजकारण सत्ता भोगली, त्या जनतेच्या टाळीवरचं लोणी खायचं काम तुम्ही केलं. मला आवर्जून या भागातला अनेक विषय मांडायचे. जे नेते सांगतात की आम्ही या ठिकाणचं नेतृत्व करतो, आज त्यांच्या जमिनीला मुबलक असं पाणी मिळतंय, त्यांनी वैयक्तिक योजना केल्यात. माझ्या गोरगरीब जनतेचा या ठिकाणी हाल होत आहे. मला त्यांना सांगायचंय की जे काम विकासाचं मान्य मनोजदादांच्या माध्यमातून पूर्ण होतंय त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. दुसऱ्यावर 2 गोष्ट आणखीन बघा. मला सांगायची आहे की मी या प्रचाराच्या दरम्यान सगळ्या मतदारसंघात फिरत असताना त्या ठिकाणची गटरांची अवस्था बघितली, रस्त्यांची अवस्था बघितली. माननीय मनोजदादांच्या माध्यमातून आता वर्षापूर्वी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर जे काही कामं चालू झालेत त्या व्यतिरिक्त मला असा विकासाचा कुठला दिसला नाही. आज इंदोली उमरज पासून पालीपर्यंत 20 कोटी रुपयाचा या रस्त्यासाठी माननीय मनोजदादांनी निधी टाकला. आज मला सांगायचंय की गेल्या 5 वर्षापूर्वी 4.5-5 वर्षापूर्वी आमच्या पाल नगरीतल्या पालच्या जनतेनं ऐतिहासिक असा निर्णय घेतला आणि पाल ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर घडवून आणलं. त्या सत्तांतरचा परिणाम म्हणजे आम्ही अनेक विकास कामं त्या पालगावासाठी केली. आमचे नेते माननीय मदनभाऊ असतील, सुरेश तात्या असतील, गोपीनाथ दादा असतील, आमचे मार्गदर्शक माननीय दिनकर भाऊ खंडाळे हे असतील, यांच्या पाठपुराव्यामुळे आज पाल गावात भरीव अशी कामं आम्ही पूर्ण करू शकलो. आमच्या पालगावचा पण विकास बराचसाच खुंटलेला होता. तो माननीय मनोजदादांच्या माध्यमातून असेल, आमचे सुरेश तात्या असतील, मदनभाऊ असतील यांच्या माध्यमातून सुटला. मला मदनभाऊच्या विषयी सांगायचे. आज आदरणीय लोकनेते माननीय नेवृत्ती काका काळभोर यांचं नाव आदरानं या पाल जिल्हा परिषद मतदारसंघात घेतलं जातं. मला सांगायचं आहे त्यांचाच हा वारसा आणि वसा जोपासण्याचं काम माननीय मदनभाऊंच्या मार्फत होणार आहे. या नेत्याला आमच्या कुठल्याही कवडीची कुठल्याही ह्याच्यातनं 2 नंबरचा कुठलाही पैसा कमवायची जरूर नाही. स्वयं ते सक्षम आहे. येणाऱ्या मला आणखीन आवर्जून गोष्ट सांगायची आहे की कोण म्हणतोय की मुंबईला स्थायिक मुंबईवरून आले, पण हा माणूस अखंड काकांच्या माघारे पालगावच्या जनतेचं आणि हिताचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला
गरजेला कुठल्याही माझ्या माय भगिनीचं लग्न असू द्या, त्या उजव्या हातानं दिलं तर डाव्या हाताला कळायला नाही पाहिजे, अशी या नेत्याची आमच्या भावना आहे. मग असा नेता आपला जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे का नको? निवडणूक येत असते निवडणूक येत असते, जात असते, पण असा उमेदवार मिळण्याचं भाग्य आपल्याला याच्या पुढे कधी लाभेल की ज्यांनी खऱ्याच अर्थानं जनसेवेचा वारसा घेतलेला आहे. मला आवर्जून एका गोष्टीचा आणखी उल्लेख करावासा वाटतो. माग ज्यावेळेस एक इलेक्शन झालं जिल्हा परिषदेचं, त्या इलेक्शन मध्ये आदरणीय लोकनेते माननीय निवर्ती काका काळभोर यांनी असा ऐतिहासिक असा बदल घडवून आणायचं काम केलं. त्या इलेक्शन मध्ये माननीय निवर्ती काकांच्या डोक्याला दुखापत झाली, मारहाण झाली. त्या ती मारहाण कुणासाठी झाली या सगळ्या जनतेला माहित आहे. इथं जनता बसलेली अडाणी नाही. त्या ह्याचा आज उपकार फेरायची वेळ असताना आज त्यांनी त्याला फटा देऊन वेगळा निर्णय घेतला. या जनतेनं त्या निर्णयाचा आज मला सांगायचंय की त्याचा बदला येणाऱ्या 9 तारखेला, येणाऱ्या 7 तारखेला मताच्या स्वरूपात तुम्ही दाखवला पाहिजे. माझं चोरे विभाग आणि चोरवाडीच्या या चोरे विभागाच्या अंडर असलेल्या गावांसाठी आहे की येणाऱ्या काळात 7 तारखेला माननीय मदन भाऊ काळभोर यांना भरघोस असं मतदान करून या जो गद्दारी झालेली आहे त्याचा बदला तुम्ही महत्वाच्या स्वरूपात घेऊन या दाखवायचंय. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची हीच वेळ आहे की जो जनतेसाठी जनतेचा वारसा घेऊन पुढे येत असतो त्याच्या मागे उभं राहायचं का स्वार्थासाठी दुसऱ्याच्या मागे जायचं याचा विचार करून चाललं पाहिजे. येणाऱ्या काळात माझ्या आता दुसऱ्या उच्च शिक्षित चरेगावच्या भगिनी आहेत, उच्च शिक्षित आहेत, बीटेक इंजिनियर आहेत. ते आज अशी उच्च शिक्षित लोक आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले. दुसरे आमचेच पालगानातील उमेदवार प्रमोद काका कदम हे सुनीक एक युवा उद्योजक आहेत, जनतेची सेवा करण्याची धडाडे त्यांच्या मागे आज खऱ्या अर्थानं आपण राहणं गरजेचं आहे. येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या बटनासमोरील बटन दाबून आपण ऐतिहासिक अशा विजयाची वाटचाल करूया. मी या चोरे विभागाला एक आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या 7 तारखेला आपण भरघोस असं मतदान देऊन मनोज दादांचे हात बळकट करून या तिन्ही उमेदवारांना भरघोस असं आपल्या मताचं जोगवा त्यांच्या परड्यात टाकाल एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. खरं तर आपल्या भाषणामध्ये आपण एका घटनेचा उल्लेख केला आणि या परिसरातील स्वतःला नेते म्हणून घेणाऱ्या नेत्यांनी काय नक्की उपद्रव केला हा पण सांगितलं. परंतु आज या विभागातील जनता ही मनोजदादांसोबत होती, मनोजदादांसोबत आहे आणि मनोजदादांसोबत राहणार ही या गर्दीवरून या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि यानंतर विनंती करतो आदरणीय दीपक माने चरेगाव यांनी या ठिकाणी संबोधित करावं. वक्त्यांना विनंती की अजून बरेच वक्ते या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. त्याच पद्धतीनं भुयाची वाडीचे आदरणीय सरपंच संजय कदम यांनी व्यासपीठावरती या वाशिमितांना विनंती करतो. नमस्कार. आज पालगट आणि चरेगाव गणाच्या माध्यमातून आपण आज एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत. आज कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा घोरपडे, तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे सुरेश तात्या, चरेगावचे आमचे सरपंच देवदत्त माने, तसेच आमचे मोहन बापू, बरेचसेच व्यासपीठावरती असलेले राजकीय व्यक्ती, व्यासपीठावर सर्व मान्यवर, तसंच समोर असणाऱ्या माझ्या महिला आणि जेंट्स, तुमच्या सर्वांच्या समोर एकच विनंती आहे की जसं आपण दादांना खूप अशा भरपूर मतांनी विजयी करून दिलं, तसं येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळासमोरचं बटन दाबायचे आणि या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे. कारण का तर आज विचार केला तर माननीय मनोजदादा घोरपडे 40,000+ मतांनी आज आपले आमदार म्हणून निवडून आले. तर माझी जास्त इच्छा नाही, मी दादांना सुद्धा सांगितलं होतं आमदार व्हायचे 1 वर्ष आधी पालीमध्ये आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस दादांना सांगितलं होतं, दादा तुम्ही 40,000+ मताने निवडून आले येणार, आणि त्याच पद्धतीने आले. आणि आज या दावरवाडीच्या सभेमध्ये सुद्धा स्पष्ट सांगतो की आपले तिन्ही उमेदवार 10,000च्या आसपास मताधिक्याने निवडून येणार आहे.
तरी कुणीही कुठल्याही भूलथापेला बळी पडू नका. आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला फक्त आपला विकास बघायचे आहे, आपल्या गावचा विकास बघायचे आहे. त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी आलो आहोत. कारण का आजपर्यंत 35 वर्ष ज्याच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी फक्त आश्वासन देण्याचं काम केलं. कामाचं काही एक स्वरूप त्यांनी दाखवायची त्यांच्यापाशी ताकद नाही, ती बोलू पण शकत नाहीत की आम्ही एवढी कामं केली. पण आत्ताच 1 वर्ष नाही अजून झालं तर आपले लोकप्रिय आमदार मनोज दादांनी जवळपास 900 कोटीचं विकास कामे आपल्या गावामध्ये केलेत. आणि हे तिन्ही उमेदवार त्याच पायावरती पाय टाकून चालणारे आहेत. तिन्ही उमेदवार खूप असे हुशार आहेत, शिकलेले आहेत आणि इंजिनियर सुद्धा आहेत. मग आज विचार करायचे आपल्याला एवढाच करायचे की कुणी काही सांगून द्या, येणार तर फक्त कमळच येणार आहे, कमळाशिवाय काहीच येणार नाही. तर आता जास्त बोलायचं नाही म्हणून सांगितलंय. थोडक्यातच सांगतो, येणाऱ्या 7 तारखेला काही बघू नका, फक्त कमळ बघा आणि कमळावरती आपलं मत बटन दाबा आणि ह्या तिन्ही उमेदवारांना बरोबर अशा मदतीनं निवडून द्या. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर दहावर माळेमध्ये प्रथमतःच या पद्धतीचे ऐतिहासिक सभा या ठिकाणी होते आणि या ऐतिहासिक सभेला उपस्थित पाल जिल्हा परिषद गटातील सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो आणि विनंती करतो आदरणीय सतीश शिंदे अण्णा पाली की त्यांनी या ठिकाणी या सभेला संबोधित करावं. सर्व व्यासपीठ, मला काय गेले 3-4 महिन्यात मी जे दादांच्या पैसे आलो आणि जे मला जे अनुभव आला त्या अनुभवासाठी मी इथं बोलणार होतो. पण आज बोलायची इच्छा झाली माझी, म्हणून मी सरांनी म्हणलं मला 1-2 शब्द बोलायचे. आमच्या गावात दरवर्षी यात्रा भरती. गेले 20 वर्ष ज्या आम्ही मीटिंग मध्ये बसतो आणि 20 वर्षात आम्ही जे मुद्दे मांडले की आम्हाला ते डीपी पाहिजे होता आणि लाईट पाहिजे होती देवस्थानासाठी. मनोज दादानं गाव बसलेला असताना कुठलाही त्याला खर्च न करता त्यांनी एका मिनिटात सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांना की ही डीपी 4 दिवसाच्या आत माझी उभी झाली पाहिजे. गेल्या 20 वर्षात न काम करणाऱ्या माणसानं 3ऱ्या दिवशी काम केलेलं होतं. अशा माणसाचा माझ्यासारख्याला वाटलं याला असं जर होत असेल तर काय. आणि म्हणून दादा गेले 20 ते 25 गाड्या आमच्याकडे येते द्या, दररोज कामाला येते द्या. अहो त्यांचं काय तर आज डुई गेली त्यांची पूर्ण. आणि आज तुम्ही ते काम हाती घेतलंय, या वड्यानुसार पाणी सोडलं तर सगळ्यांचं भाग्य होतं, सगळ्यांचं चांगलं होणार आहे. आणि आता मी एवढं सांगतो तुम्हाला, ज्या लोक तुमच्यावर आली नाहीत किंवा शेजारी कोण असतील त्यांना तुम्ही जरूर गेल्यावर सांगा की बाबा रे आता इथनं मोठं केलं, एवढं बाद झालं, आता आपल्या काहीतरी पोटा पाण्याचं आलंय जवळ आणि आमच्या तोंडाचं पाणी पुसू नका, कुणाला मत देऊ नका, 100% कमळाला मत द्या तर आपलं इकडे सगळं होणार आहे. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवादांना. आपण या ठिकाणी उल्लेख केला की 20 वर्ष यात्रेमध्ये पालीसारखं या ठिकाणी देवस्थान असताना सुद्धा त्या ठिकाणी डीपी मंजूर होत नव्हती आणि आदरणीय मनोज दादांनी त्या ठिकाणी 20 वर्षात डीपी मंजूर केली. परंतु आज या चोरे भागातील जनता या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांना माहिती आहे की आपल्या आजूबाजूचा सर्व भाग बागायती असताना सुद्धा ह्या भागाला पाण्यापासून वंचित का ठेवलं गेलं आणि कशासाठी ठेवलं गेलं हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. आणि ह्या सर्व जनतेला सुद्धा हा 30 ते 35 वर्षाचा प्रश्न आदरणीय मनोज दादांनी शब्द दिल्यासारखा 1 वर्षात या ठिकाणी या भागाला 100 ते 145 मीटर हेड करून मंजूर करून आणलं. अशा पद्धतीचा नेता आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. आणि यानंतर आदरणीय संजय साळुंके सरकार, माजी सरपंच चोरे यांना विनंती करतो की या सभेला त्यांनी संबोधित करावं. पाल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले कराड उत्तरचे लोकप्रिय दमदार विकासमुख आमदार माननीय मनोजदादा घोरपडे, त्याचबरोबर माननीय मोहनराव माने, माननीय निवासराव निकम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय शहाजीराव देशमुख, त्याचबरोबर सातारा जिल्हा भाजपचे
उपाध्यक्ष माननीय पालगावचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेश तात्या पाटील, नरेंद्र साळुंके, त्याचबरोबर चरेगावचे लोकनियुक्त सरपंच देवदत्त माने, त्याचबरोबर निखिल सांगपाळ, या विभागातील या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले पाल जिल्हा परिषद गट व चरेगाव पंचायत गण, पालगण, या सर्व मतदार बंधू आणि भगिनी, या ठिकाणी सहकर्मशी कैलासवासी आर.डी. पाटील, लोकनेते कैलासवासी बाबासाहेब चोरेकर, लोकनेते कैलासवासी नानासाहेब साळुंके, पाल विभागाचे लोकनेते कैलासवासी निवृत्ती काका काळभोर यांच्या या थोर व्यक्तींना विनम्र अभिवादन करतो. आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून ह्या 1 वर्षामध्ये जवळपास 800 कोटीपेक्षा जास्त विकास कामं या विभागामध्ये मंजूर झालेली आहे, ज्यामध्ये रस्त्याची कामं असतील, पाण्याचा प्रश्न असेल, जो इंदोरी आणि पाल उपसा सिंचनचा गेले 25 वर्षापासून वंचित असलेला हा पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न दादांच्या माध्यमातून या ठिकाणी 50 हेडवरून तो 150 हेड पर्यंत, म्हणजे जवळपास सोरजवाडीच्या पायथ्यापर्यंत या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्याबद्दल समस्त गटाच्या वतीनं, या पाल जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, या सर्व मतदार बंधूंच्या वतीनं दादांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली आणि सुरेश तात्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कैलासवासी निवृत्ती काका काळभोर यांचे सुपुत्र मदन भाऊ या ठिकाणी अतिशय चांगलं काम या विभागामध्ये करत आहेत. लोकनेते निवृत्ती काका काळभोर यांचा राजकीय सामाजिक वारसा लाभलेलं काकांनी या विभागामध्ये अतिशय चांगलं काम या विभागामध्ये केलं. पालगावच्या विकासामध्ये काकांचं मोठं योगदान होतं. काकांच्या विचाराचा वारसा आणि त्यांचं विचार, सामाजिक कार्य पुढे घेत या ठिकाणी मदन भाऊ या विभागामध्ये काम करत आहेत. मदन भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक अतिशय निस्वार्थी, निरपेक्ष आणि चारित्र्य संपन्न, उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व आहे, जे मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष आपला व्यवसाय करत आहेत. एक नामवंत उद्योजक म्हणून ते या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे. गेले 10-15 वर्ष पाल विभागाच्या विकासामध्ये ते तात्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत आहेत. एक चांगलं विकासाचं काम ते या विभागामध्ये उभं करत आहेत. खर तर काही कामं त्यांनी स्वतःच्या पदरमोड करून या ठिकाणी विकास कामं केलेले आहेत. असं एक उच्च शिक्षित असं हे नेतृत्व आपल्याला या पाल जिल्हा परिषद मतदारातून पुढे आपल्याला त्यांना एक संधी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमचे प्रमोद काका कदम हे एक उच्च शिक्षित आणि व्यावसायिक असं चांगलं नेतृत्व पेरले गावातून या गणातून, पाल गणातून दिलेलं आहे. त्याचबरोबर धैर्यताई माने ह्या सुद्धा एक उच्च शिक्षित आहेत. असे तिन्ही उमेदवार या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे, ज्यांना निश्चितपणे या विभागामध्ये एक सामाजिक कार्य करण्याची त्यांची तळमळ आहे. सामान्य जनतेविषयी काम करण्याची त्यांची तळमळ आहे. त्यांना या विभागामधून आपण मताधिक्यानं निवडून द्यायचंय. गेल्या 2007च्या निवडणुकीमध्ये कैलासवासी निवृत्ती काका काळभोर यांनी या ठिकाणी चोरेकरांच्या पाठीशी उभं राहिल्यामुळं हा चोरेकरांना 2007 मध्ये काकांनी दिलेली मदत, त्यांनी त्यांच्या पाल गटातून दिलेल्या मताधिक्यामुळं ते चोरेकरांना हा विजय मिळवता आला. त्या विजयाची परतफेड या विभागानं करणं गरजेचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे
की या विभागातून जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना द्यायचंय आणि त्यांना निवडून आणायचंय. मी विश्वास देतो की या चोरे विभागातून 80% मतदान हे मदन भाऊ आणि या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभं करू एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आपल्या मतदार बंधूंना मी विनंती करतो की येत्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण या तिन्ही उमेदवारांच्या कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना बोगस मतांनी विजयी कराल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विनंती करतो अजिंक्य माने चरेगाव, थोडक्यातच आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी अजिंक्य माने चरेगाव. दादा पण आता सगळी कटाळ येते, मला वाटतं सकाळ दरम्यान सगळी जण पळतात, वेळेचे सगळ्यांना दबाव आहे, त्यामुळे 2च मिनिटात मी काय माझं 1च मिनिटात जास्तीत जास्त मी संपवतो, जेणेकरून पुढे दादा बोलणार आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले मनोज दादा, माजी उपाध्यक्ष सुरेश तात्या आणि दोन्ही उमेदवार यांनी नावं न घेता मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु दादांनी 1 वर्ष आपण दादांच्या हातात या ठिकाणी सत्ता देण्याचं काम केलेलं आहे, तर कशा पद्धतीनं काम एक आमदार करू शकतो याचं उत्तम उदाहरण मनोज दादांनी दावलेलं आहे. याच कालावधीमध्ये 900-950 कोटी आणणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघ आहेत, प्रत्येक आमदार हा प्रयत्न करत असतो की आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त निधी आणायचा आहे, तर तो निधी आणण्यासाठी दादांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल दादांचा आपण सगळ्यांनी आधी आभार मानलं पाहिजे. आणि यानंतरच्या 4 वर्षात सुद्धा दादा अजून निधी आणून आमच्या सगळ्यांची कामं करावी हीच विनंती आमची तुमच्याकडे आहे. 5,000 कोटीचा आकडा दादांनी सांगितलेला आहे आणि दादा 5,000 कोटी 100% आणणार याची गॅरंटी मला आहे, तुम्हाला पण आहे. त्यामुळं आमचं चरेगाव असो किंवा हा पंचायत समिती गण असो, दोन्ही पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार हे आमचे उच्च शिक्षित आहेत, तर त्या उमेदवारांना आपण निवडून देणार आहे. निवडून देणार आहे ना? नक्की. त्यामुळे आपण सगळेजण कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊया. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 1 वर्षामध्ये जवळपास 1 कोटीचा निधी आदरणीय मनोजांच्या माध्यमातून या ठिकाणी आला आणि दादांनी आता सांगितलं की दादांचं टार्गेट हे 5 वर्षामध्ये या करड उत्तरमध्ये 5,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं आहे. आणि त्यासाठी खरं तर दादा त्यांच्या पद्धतीने आपल्यासाठी काम करतच आहेत, परंतु आपणही दादांचं या ठिकाणी म्हणणं ऐकलं पाहिजे आणि दादांनी आज त्यांचे जे प्रतिनिधी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडलेले आहेत त्यांना दादांच्या विश्वासाला कुठल्याही पद्धतीनं तडा न जाऊ देता भरगच्च मताधिक्य देऊन आपण या ठिकाणी निवडून आणणं ही सुद्धा आपली या ठिकाणी जबाबदारी बनते. यानंतर चोरेगावचे आदरणीय नरेंद्र साळुंखे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. आजच्या पाल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्माननीय मदनभाऊ काळभोर, तसेच चरेगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार धैर्यताई स्वप्नील माने यांच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे एक दमदार आमदार सन्माननीय मनोजदादा घोरपडे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील, सर्वच आता या ठिकाणी मान्यवर आहेत. मी सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख न करता माझ्या कृपया आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि माझ्या विभागातून आलेले साखरवाडीचे शंकर मसुडे असतील, आनंदराव केंद्रे असतील, किसन बापू असतील, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मस्करवाडी गावचे सरपंच सुनील सूर्यवंशी असतील, रमेश मस्कर असतील, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले संजय शिंदे असतील, त्यांचे सर्व तरुण मंडळी, सुरजवाडीतून आलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय जालिंदर लांबजे आप्पा असतील, त्याचबरोबर अधिकराव यादव, त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले सर्जेराव लांबजे, बाजीराव लांबजे, सर्वच त्यांच्यावर आलेले सर्व सहकारी या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी आप्पा तुम्हाला सांगायचे आहे, त्या ठिकाणी आपल्या भागातून
आलेली सर्व मंडळी वाडी वास्तवली या सगळ्या ठिकाणी उपस्थित आहे. असा कोणी गैरसमज करून घेऊ नये की चोरे परिसर आणि चोरे गाव म्हणजे आमची कुणाची तरी मतदार आहे. मी आपण या ठिकाणी आपल्याला आवर्जून उल्लेख करतो की आपण ह्या भागामध्ये मी गेली 26 वर्ष 1999 साली ज्या दिवशी राष्ट्रवादी स्थापना झाली त्यापासून मी 26 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिकपणे काम केलेला इथे असलेल्या सर्व मान्यवरांना माहिती आहे. परंतु ज्यावेळेस मदन भाऊनी मला विनंती केली की आपण या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला अशी अशी कामं करायची आहेत आणि हे कामं करत असताना मनोजदादांनी 1 वर्षामध्ये त्यांचा जो झंझावत होता कामाचा अजूनही ह्या भागामध्ये जर तुम्ही आला तर स्वर्गीय लोकनेते कैलासवासी बाबासाहेब चोरेकरांचा हा भाग म्हणून ओळखला जातो, परिचित आहे. सहकारमर्षी R.D. पाटील सारखं एक रत्न आमच्या गावाने या ठिकाणी दिले. स्वर्गीय नानासाहेब साळुंके भाऊ असतील असे अनेक नावं या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत. त्यांचाच वारसा आणि वसा आमच्यासारखी तरुण मंडळी या ठिकाणी आम्ही चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज तुम्ही मगाशीच मी प्रमोद कदम पंचायत समिती सदस्य आहेत त्यांच्या गाडीमध्ये बसलो होतो वरती दौडवताना. मला म्हणले मी या भागामध्ये येण्याचा माझा दुर्गम योग आहे. अतिशय म्हणजे इकडची परिस्थिती मी बघितलं, विकास अजूनही खुंटलेला आहे. अजून ह्या गावामध्ये पाण्याची जपणवाडी गावामध्ये गेलो तर पाण्याची सोय नाही, अजूनही रस्त्याची अवस्था आहे. एकच उदाहरण देतो, साखरवाडी सारखं गाव जे माझ्या 1 नंबर वार्ड चोरे वार्डमध्ये साखरवाडी सारखं गाव येतं त्याचा रस्ता हा 3.5 किलोमीटरचा वरती रस्ता आहे. त्या रस्त्याला जाणारी संपूर्ण परमिशन वन विभागाची ही माझ्या माध्यमातून आज या ठिकाणी शंकर मुसोडे अनेक मान्यवर आहेत. त्यासाठी त्या साखरवाडीगावचे ज्येष्ठ नेते रामचंद्र केंजे तात्यांचा या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल की त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला. या वन विभागाची परमिशन आता तो रस्ता आम्ही ज्या रस्त्याला खाली मनोजदादा वगैरे आम्ही सर्व मंडळी आलो तो रस्ता पूर्णपणे या ठिकाणी म्हणजे तो रस्ता 2 ते 3 फुटाचा राहिला होता. त्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व परमिशन डीओपी ऑफिस असेल, सीओपी ऑफिस असेल, एक सक्सेना नोडल ऑफिसर होते नागपूरला वन विभागाचे आणि शेवटची परमिशन ही नीला सत्यनारायण मॅडम यांनी वन व महसूल खात्याचे सचिव होता या मंत्रालयातून आपण घेतले. हे सर्व कामं म्हणजे ह्या भागामध्ये असणाऱ्या पूर्णपणे विकासाच्या कामामध्ये आमचा हातभार आहे. अगदी मस्करवाडी सारख्या ठिकाणी पाण्याची योजना द्यायची असेल रस्ते अविरतपणे आम्ही काम केलेलं आहे. मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे की आता हा विकासाचा ब्लॉक जो आपला राहिलेला या विकासाचा कायापालट करण्यासाठी आपण जो आता उमरज, इंदोली आणि पाली असा जो मार्ग आहे तो 20 कोटी रुपये मनोजदादांच्या माध्यमातून झालेला आहे. 20 कोटीचा या ठिकाणी त्याला मंजुरी मिळाली आहे. हा पूर्णपणे रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे. त्याचप्रमाणे आता वरती गेल्यानंतर त्यांनी चाकवडीच्या ग्रामस्थांना आश्वासित केलं की हा जो रस्ता आहे आपला त्या रस्त्याला आता डांबरीकरणाचं संपूर्ण श्रेय जे आता परमिशन आहे ते मनोजदादांच्या रूपाने तहसीलदार असतील, प्रांत मॅडम असतील, अनेक वन खात्याचे अधिकारी असतील त्यांचा पाठपुरावा चालू आहे. त्यांनी सांगितलं की पुढच्या महिन्यात जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये ह्या रस्त्याची मी तरतूद करणार आहे आणि हा तो सुद्धा रस्ता आपल्याला डांबरीकरण म्हणून मिळणार आहे. त्याचप्रमाणे मस्करवाडी घाटामध्ये जो पाठीमागा अशा नेतृत्वाच्या मागे आपण जायचं का आणखीन कुठे जायचं. मला तर असं वाटतं की काही लोकांना मला काय सुचत नाही आता काहीच बोलायचं. आता ह्या भागामध्ये शेतीला पाणी आम्ही कित्येक वर्ष मागणी करतोय की हा भाग शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. ह्या भागाला पाणी आलं पाहिजे. इथं आलेली पुनर्वसनाची परंतु त्यांना सुद्धा त्या ठिकाणी शासनाने सांगितलं पाणी देणार. आज काही पाणी आलेलं नाही. परंतु माजी सरपंच संजय साळुंके, माजी सरपंच जनार्दन साळुंके, आमची नवीन युवा पिढी या ठिकाणी आमचे शरद भोसले फौजी आहेत, जितेंद्र साळुंके बाबू आहेत, आता भाषांजली केलं युवक शेखर साळुंके, अनेक नाव आहेत. इथं राजेंद्र साळुंके बसलेत, प्रवीण साळुंके बसलेत, आमचे प्रशांत जाधव आहेत. सारखे माजी सरपंच या ठिकाणी शंकरराव चंदुवडे आहेत, महेश चंदुवडे आहेत, माजी सरपंच श्रीकांत चव्हाण आहेत, कृष्णदादा आहेत, संजय चंदुवडे आहेत, माजी सरपंच या ठिकाणी बसलेले आमचे शंकरांना आहेत. अशा असंख्य मंडळी आहेत की त्यांनी या ठिकाणी आपल्याला दादांच्या पाठिंबा देणार आहेत आणि आपण मनोज दादाचे हात बळकट करण्यासाठी मदन भाऊंना आणि धैर्यताई माने यांना आपण निवडून द्यायचे. त्यांच्या समोरील कमळाचं बटन दाबायचे आणि जास्तीत जास्त मताधिक्य चोरी भागातून आम्ही दादा देणार आणि त्याचं आम्हाला फलित लवकरात लवकर या विभागाला पाणी देणार आणि ह्यातूनच आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतो. एवढंच मी थांबतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे मुलुंड विधानसभेचे संघटक सन्माननीय गोपीनाथजी पाटील आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून पाल गटातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वतीने प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये
तुमच्या आमच्या सर्वांचे कराड उत्तरचे नव्हे, मी तर म्हणेन महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील ही आज एक मार्गदर्शन सभा आहे. बोलण्यासारखं खूप आहे. 2च मिनिटात मी माझं मत तुम्हाला सांगणार आहे. खऱ्या अर्थाने या गावातील अनेक नेत्यांची नावे आता सर्वांनी घेतली. मी विभागामध्ये फिरत असताना एकच गोष्ट मला पाहायला भेटली की ज्या ज्या गावामध्ये आम्ही गेलो त्या गावामध्ये मनोजदादांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या कर्तृत्वाने त्या गावामध्ये प्रेरित झालेली झपाटलेली लोक मला पाहायला भेटली. आणि तीच गोष्ट येत्या 7 तारखेला मतदानाच्या रूपाने दिसणार आहेत. त्याचा निकाल तुम्हाला 9 तारखेला मिळेल. असं म्हणतात ना की कुठल्या तर कामाचा बाप असतो. मनोजदादा हे कामाचे बाप आहेत, की जे काम करण्याचा बाप म्हणतात, तर मनोजदादा हा कामाचा बाप आहे. आणि कराड उत्तरचा तर पालक आहेच, परंतु आतापर्यंत उदाहरणार्थ बाबासाहेब चोरेकरांचं नाव आपण घेत होतो. अशा प्रकारचे जे लोकनेते झालेत त्याच्यामध्ये भविष्यामधल्या इतिहासामध्ये या विभागाचा हा आमदार एक लोकनेता होईल अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि ती भावना व्यक्त करण्याची वेळ तुमच्या आमच्यावर आलेली आहे. या ठिकाणी असंख्य महिला आहेत आणि एकदा जर महिलांनी एखादी गोष्ट ठरवली तर ते प्रत्येकाचा कार्यक्रम बरोबर करतात. आजच आपल्या पदराची गाठ बांधून ठेवा. 7 तारखेला कमळाच्या फुलावर बटन दाबायचं आहे आणि घरी गेल्यानंतर ना सासूशी ना नंदेशी भांडण करू नका. 4 दिवस आपल्याला कसे तरी काढायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे काही दिवसांनी तुमचा वाद 9 तारखेनंतर करा अशी विनंती करतो. माझे भाऊ आहेत, मी भाव हा वाक्य याच्यासाठी बोलतो की राम आणि रामाचे सगळे बंधू, रावण हा अतिशय हुशार होता, विद्वान होता, त्याच्याकडे शक्ती खूप होती, त्याची सोन्याची लंका होती, परंतु एका रामाच्या बाणाने त्याला मारलं. त्यावेळी रामाला त्याने एक प्रश्न विचारला की काय रे बाबा, एवढा मी ताकदवान माणूस होतो तरी सुद्धा तू का मला मारलं, तू मला का मारू शकलास. त्याने सांगितलं, रामाने सांगितलं की हे सगळे भाऊ हे माझ्या सोबत होते, तुझा भाव तुझ्या सोबत नव्हता म्हणून तू हरलास. आम्ही सर्व हे मदन भाऊ आणि यांचे भाव आहात म्हणून आमची लढाई जिंकलेलीच असणार अशी एक भावना तुमच्या समोर व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. रहमतपूरचं इलेक्शन झालं, भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं, एक प्रस्थापिताला आपण घरी बसवला. रहमतपूर तो जाके पाली अभी बाकी आहे. पुन्हा एकदा आम्हाला तीच घोषणा द्यायची आहे आणि म्हणून यानंतर मी विनंती करतो कोयना डेअरीचे माजी चेअरमन सन्मान्य निवासप्पा निकम आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण या सन्मान्य विलास काकांच्या एका मुशीमध्ये तयार झालेल्या कार्यकर्त्याचं स्वागत करूया. आज या ठिकाणी कैलासवासी बाबासाहेब चोरेकर, कैलासवासी R.D. पाटील साहेब, कैलासवासी नानासाहेब साळुंके आणि आमचे लोकनेते माननीय विलासराव पाटील काका कैलासवासी यांना स्मरून, यांना वंदन करून मी आज ठिकाणी आपल्यासमोर थोडक्यातच मी आपलं विचार मांडतो. मान्य या प्रचार सभेचे आपले सर्वांचे नेते माननीय मनोजदादा, सुरेश तात्या, या विभागाचे या मतदारसंघात आता जिल्हा परिषदेचे उमेदवार मदन भाऊ, प्रमोद कदम आणि ऋतुजा माने आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. खरं म्हणजे आता मगाशी सांगितलं की बाबा हे रहमतपूरचं आताच मुलांनी सांगितलं की रहमतपूरचं आता परिवर्तन झालंय, इथलंही परिवर्तन होणार. आता परिवर्तन व्हायचं वेळच काय. आता बघा, गेली 30-35 वर्ष झालं मी बापू, कारण आम्ही कैलासवासी निवृत्ती काकांच्या बरोबर काम केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे.
परिवर्तन कसं घडतं हे पहिल्यांदा मी राजकारणात शिरल्यानंतर विलास काकांनी मला पहिल्यांदा कोयना संघाचं चेअरमन केल्यानंतर सांगितलं ही गाडी तुला पावणारावर फळायला दिलेली नाही, तुला या विभागामध्ये विकास वाढवण्यासाठी बदल करण्याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणूनच हे बापू वगैरे सगळी साक्षी मंडळ आहेत, आमचे शहाजीबा अण्णा आहेत, की त्याच वेळेला आम्ही सगळे एकत्र बसलो. निवृत्ती काका होते, निवृत्ती काका ज्येष्ठ असल्यामुळे निवृत्ती काकांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये आम्ही आघाडी निर्माण केली. आणि त्यावेळी ती जी वेळ आहे ती माझ्या आज नजरेसमोर येते. आज बघितलं तर या सगळ्या वाड्यावस्थामध्ये आम्ही घरोघरी फिरलेल्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांच्या घराचे घरगुती संबंध आहेत. आज मी बघतोय या प्रत्येक वाडी वस्तीतला माणूस आज समोर आम्हाला दिसतोय आणि त्यांचे सगळे वारसदार या ठिकाणी दिसत आहेत. आणि सगळं त्याचं कारण असं आहे की दादांचं कार्य किंवा दादांनी केलेलं काम हे सगळ्यांनीच तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु या लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद बघण्याची आज आपल्याला लाभलेला आहे. कारण का पिढ्यानपिढ्या पाण्यासाठी तरसलेली ही माणसं आज मनोजदादांच्या रूपानं हे 148 फुटाचं हेड म्हणून पाणी डोंगराच्या कडपर्यंत नेलं आणि ते पाणी येणार. पाणी आल्यानंतर या लोकांचं जीवनमान आर्थिक स्तर उज्ज्वल जाणार आणि त्यामुळंच या विभागाचं, या लोकांचं, या कुटुंबाचं भरभराट होणार. हो जो आनंद आहे हा आनंद या सगळ्या लोकांच्या आमच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. मला अत्यंत समाधान वाटतंय. आम्ही गेली 35 वर्ष या विभागामध्ये काम करतोय. या लोकांच्या एकच मागण्या, रस्ते होतात, रस्ते खराब होतात, समाज मंदिर होतं, परंतु लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं जे काम आहे या पाण्याच्या रूपाने होणार आहे. म्हणूनच आज ही सगळी मंडळी, यामध्ये महिलांचा सुद्धा फार मोठा सहभाग आहे. कारण पाठीमागे आम्ही याचो त्या काळात महिला कधी सभेला दिसलेच नाहीत, परंतु आज इतकं चित्र बदललेलं आहे की या दादांच्या रूपानं या कामाचा झंझावात बघून ही सगळी मंडळी आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यावेळेला आम्ही आघाडी केली काकांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच वेळेला आज जे उमेदवार समोर उभे आहेत त्यांचेच वारसदार त्यावेळेला उभे होते. आमच्या बाळासाहेब चोरेकरांच्या जयश्रीताईंच्या रूपाने आम्हाला त्या उमेदवार होत्या आणि त्यांच्या रूपानं आम्ही त्यावेळेला कुणाच्याही स्वप्नात नव्हतं. आम्ही ज्यावेळेस फिरत होतो तेव्हा लोक सगळी म्हणायची कशाला नादाला लागलाय, हे काय परिवर्तन होणार आहे. पण निश्चितपणे तीच वेळ परत आलेली आहे आणि आज ती वेळ मदन भाऊंच्या रूपानं परिवर्तन हे ठरलेलं आहे आणि नक्की परिवर्तन होणार आहे अशी मला आता या सगळे लोक बघितल्यानंतर खात्री आहे. आणि म्हणून इथून पुढं सुद्धा मदन भाऊ या कामाला न्याय देतील. कारण त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. कारण हे मोठ निस्वार्थी घर आहे. त्याचबरोबर त्या निस्वार्थी घराच्या कडून कधी पैशाची निव्वळ लोकांचे काम करणं, लोकांच्यासाठी झटणं हे त्यांच्या रक्तात आहे. तेच पुढं भाऊ चालवतील आणि या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या विभागातील सगळी कामं ते करतील याचा मला विश्वास आहे. आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या उमेदवार ऋतुजा माने यांना सुद्धा एक राजकीय परंपरा आहे. कैलासवासी विश्वनाथ अण्णा माने हे त्यावेळेचे आमचं सहकार्य, म्हणजे आमच्या पुढचं आमच्या वडिलांच्या बरोबर त्यांनी काम होतं, परंतु समाजासाठी काम, किती चांगल्या कामासाठी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं एक उदाहरण मध्ये विश्वनाथ दादा होते. कोयना संघाची निवडणूक होती त्यावेळेच्या अटीतटीच होतं. अण्णांनी काकांना पाठिंबा दिला होता, परंतु काकांना त्यांनी सांगितलं होतं की मी मत देणार का नाही तुम्हाला पटणार नाही, पण माझ्या मताच्या ह्याला मी 5 रुपयाची नोट त्यांनी पेन लावून चिटकवली होती आणि सांगितलं होतं की बघा तुम्ही तर खरोखरच ज्यावेळेस मतमोजणी झाली तेव्हा त्या मताच्या पत्रिकेला नोट जोडलेली होती आणि त्या मतावरच त्यावेळी त्या कोयना संघाचं सगळं पॅनल निवडून आलेलं होतं. अशा पद्धतीची ही जबरदस्त समाजामध्ये चांगल्या कामासाठी असणारी, साथ देणारी सगळी माणसं होती आणि त्यांचेच उत्तराधिकारी आज या ठिकाणी त्यांची नाचसून, मला वाटतं नाचसून आज या ठिकाणी उभी आहे. आणि ते निश्चितपणे आता मी 2 भाषणं त्या मुलीची ऐकली.
अत्यंत चांगल्या पद्धतीनं विचार आचार आणि सादरीकरण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. निश्चितपणे या विभागामध्ये ती चांगल्या महिलांच्या मध्ये काम करेल, या विभागाचा विकास करेल अशा पद्धतीचं. त्याचबरोबर आमचे पेरलेचे प्रमोद कदम ते सुद्धा सुशिक्षित आहेत. चांगल्या पद्धतीनं त्यांनी मला वाटतं मागल्या वेळेला या निवडणुकीच्या सातत्यानं एक डिप्लोमॅटिक म्हणजे कसं नसलेली परिस्थिती निर्माण करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्याचमुळं ते सुद्धा काम या विभागातील चांगल्या पद्धतीनं करतील. बाकीचं काही जास्त न बोलता अशी सगळी मंडळी चांगली बोललेले उभी राहिलेले आहेत. त्यांना आपण सगळ्यांनी मोठ्या मध्यटक्क्यानं, मला तर असं वाटायला लागलंय की आता आपण निवडून आपला उमेदवार तिन्ही आलेले आहेत, फक्त आपल्याला मताधिक्य किती पुढे घ्यायचं आहे. आता एक स्पर्धाच लागले का काय ह्या विभागांना तर असे लावलेले आहे की कोण जास्त मतदान देतोय, कुठलं गाव देते, कुठली वाडी देते, अशा पद्धतीची एक अंतर्गत स्पर्धा लागलेली आहे. अशा पद्धतीची लोकांच्या मध्ये भावना असं मला वाटतंय आणि ते प्रत्यक्षात यावी आणि ही आपली या विभागातलं परिवर्तन हे ऐतिहासिक ठरावं अशा पद्धतीची मी तुम्हा सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. कुठलेही हेवे दावे आपले असतील, परंतु पाण्यासारखा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो सोडवलेला आहे. त्यामुळं कोणी बी आपलं हेवे दावा पक्ष बाकी आपल्या एकमेकाचं सगळे हेवे दावे बाजू ठेवून कमळाच्या चिन्ह मारून हे तिन्ही उमेदवार आपण चांगल्या पद्धतीने निवडून द्या अशा पद्धतीची हा जोडून मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद अप्पा. यानंतर मी विनंती करतो कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय मोहन बापू माने आपणास की आपण उपस्थितांना थोडक्या शब्दामध्ये व्यक्त व्हावे. येत्या 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात आपल्या कराड उत्तरेचे आमदार मनोजदादा घोरपडे तसेच या जिल्हा परिषद 5 जिल्हा परिषद मतदारसंघातून उभे राहिलेले उमेदवार मदनभाऊ काळभोर, धैर्यजा माने, प्रमोद कदम आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना आणि सन्माननीय व्यासपीठ. खरं म्हणलं तर आता आपले विरोधी असणारे उमेदवार चिंच तालुक्यात मला वाटते 7 का 8 फक्त उमेदवार उभा आहेत पंचायत समितीला. म्हणजे यांना सत्ता येणार का? येणार नाही. आणि असं असताना आता हे यातली मुळात निवडून येणार का? येणार नाही. असं जवळजवळ आता ह्या 4 दिवसात आम्ही प्रत्येक गावागावच्या माहिती घेतल्यानंतर असं दिसून येते की 100% आपल्या ह्या तिन्ही सीटा चांगल्या मताने निवडून येणार आहेत. आणि फक्त एक ती म्हणले आम्ही काय त्यांच्या जाणकार मंडळीच्या चर्चा केली, ती म्हणले आमचा गट टिकाव म्हणून आम्ही उभे केले, निवडून यासाठी म्हणून नाही त्यांनी उभे केलेले. आणि आता त्यांचा गट टिकाव म्हणून उभे केलेल्या सीटा आहेत, हे निवडून यासाठी त्यांनी उभ्या केलेल्या सीटा नाहीत. आणि तुम्हाला एकच सांगतो, जिल्ह्याला काय सत्ता नाही, तालुक्याला सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, केंद्रात सत्ता नाही, हे काय करणार? 25 वर्षे समजा यांना सत्ता देऊन जर आता समजा ह्या विभागासारखा किंवा वगैरे त्या परिसरातले समजा कसल्याही प्रकारचं काम केलं नसलं तर आता ह्यांना सत्ता देऊन तरी काय करणारच नाही. मुळात सत्ता मिळणारच नाही. फक्त त्यांचा गट केलेले. योगायोगानं मला एक सांगायचं आहे की आपल्या आणि प्रामाणिक की त्यांच्या घराण्याचं पूर्वंपार पासून मिळालेले लोकसेवा करणाऱ्या वारसा मिळालेल्या कुटुंबातील हे उमेदवार आहेत. जसं निवासाप्पांनी सांगितलं, निवृत्ती काकांचा इतिहास माहिती आहे. मग अशा लोकसेवा करणाऱ्या कुटुंबातील उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत. आणि 100% मला खात्री आहे की ह्या मतदारसंघाचा अभिमान म्हणून ह्या उमेदवाराकडे बघावं लागेल. एवढं वैचारिक बौद्धिक सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे चांगल्या आहेत. ते आपल्याला पुढल्या भविष्य काळात निश्चित कळून येणार आहे. तरी आपलं मत या मतदानाच्या वेळेला एकच मशीन येणार आहे.
एका मशीनवर पहिलं पांढरा भाग असणार आहे, त्यात कमळाचे चिन्ह 1 नंबरला आहे, त्याच्यावर बटन दाबायचं. दुसऱ्याला गुलाबी चिन्ह पत्रिका असणार आहे, त्याच्यावर कमळाचे चिन्ह बटन दाबायचे. अशी एका मशीनवर 2 मतं द्यायचे आहेत, पण कमळावर द्यायचे आहेत. एकाच कमळावर नाही, 2 कमळावर द्यायचे आहेत. तर कृपा करून आपण आपलं मत फक्त एकच निर्णायक म्हणण्यापेक्षा लीड किती घेणार. आणि मी माझ्या चरेगावबद्दल सांगतो, गेल्या 30 वर्षात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये चरेगाव भाग किंवा चरेगाव आणि चरेगावच्या वाड्या कायमस्वरूपी कुणी रेकॉर्ड बघावं, कायमस्वरूपी लीडवर असणारा हा भाग आहे. पाठीमागच्या आमदाराच्या विरोधात कायमस्वरूपी, कारण ते वागले काय ते त्यांनाच माहिती. गावागावात बांधणे लावणे, भावाभावात बांधणं लावणे, विकासाचं काम करणे नाही. जवळ गेला की ह्याची निंदा कर त्याची निंदा कर, या पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि चरेगावच्या आणि चरेगावच्या वाड्यातून जवळजवळ 7-7.5 हजार मतदान आहे. पण आम्हाला खात्री आहे किमान 1000 ते 1,500 मताच्या फरकानं आमचा भाग 100% चढून येईल दोन्ही उमेदवारांना. तरी कृपा करून कुठल्याही अफवावर, कुठल्याही याच्यावर विश्वास ठेवू नका, बोलतापावर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे आता एकच माध्यम आहे, पैसा आला तर घ्या, कारण आपल्याच कारखान्याचा ना आपल्याच ऊसाचा पैसा आहे. पण मत देताना विचारानं द्या. जर दिला तर स्वतःची फसवणूक करू नका. 100% आलं तर घ्या, कुणाला तुम्ही मागायला जाणार नाही. मला खात्री आहे की एवढ्या समजा दावरवाडी सारख्या गावाच्या ठिकाणी तुम्ही इतक्या वेळ, समजा जवळजवळ 6ची सभा, आज 3 तास तुम्ही बसलाय, म्हणजे तुम्हाला या विभागाच्या काळजीनं आणि या मतदारसंघाच्या काळजीसाठी तुम्ही उपस्थित राहिलाय. पैसे आले तरी घ्या, मागाय जाऊ नका. पण निश्चित तुम्हाला भविष्यात त्या ह्याच्यात पैसे घेतलं तरी मत देताना कमळावच द्या, एवढं मी विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपवितो. धन्यवाद बापू, आपण जो आम्हाला संदेश दिला याबद्दल मी धन्यवाद देतो. यानंतर मी विनंती करतो या भागाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय पतंगराव माने यांना, यांचे चिरंजीव आणि चरेगाव नगरीचे विद्यमान सरपंच सन्माननीय देवदत्त माने अर्थात चरेगावचा लाडका गणेश बोलतायत. एकदा जोरदार टाळी वाजवा युवा नेतृत्वासाठी. स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले 5 जिल्हा परिषद गटातून आलेले सर्वच मान्यवर मंडळी, गेल्या 1 वर्षापूर्वी आपण कराड उत्तर मधल्या सर्व जनतेनं एक निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून आज मनोजदादांचा सारखा आमदार आपल्या कराड उत्तरला त्या ठिकाणी लाभलेला आहे. आणि गेल्या 1 वर्षामध्ये तुम्ही जर सर्वजण या आपल्या निर्णयाचं त्या ठिकाणी बघताय की दादांच्या माध्यमातून आज कराड उत्तर मधले जे गेली 25-30 वर्षाचे प्रश्न जे प्रलंबित होते त्या दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुटत आहेत. आता सगळ्यांनी सांगितलं की दादाने 800 कोटी 900 कोटीची कामं केली. कामं 100% दादांनी तेवढी केलेली आहेत. फक्त ही कामं पूर्वी सुद्धा होऊ शकली असती, पण ती कामं झाली नाहीत. कारण ते मंत्री होते, त्यांच्याकडेही पदं होती, त्यांचीही सत्ता होती, पण त्यांची इच्छाशक्ती नव्हती. इच्छाशक्ती असल्याशिवाय कामं होत नाहीत. आणि मनोजदादांचं मी काम पाहतोय की अतिशय प्रबळ इच्छाशक्ती असलेला हा नेता आहे. 24 तास जनतेसाठी अवेलेबल असलेला नेता आहे आणि त्यांची काम करायची इच्छा फार मोठी आहे. म्हणजे मोठं काम असो नाही तर बारक्यातलं खाजगी कार्यकर्त्याचं काम असो, प्रत्येक कामासाठी दादा त्या ठिकाणी उभं राहत आहेत. त्यामुळं दादांचा हात बळकट करण्यासाठी, कारण आम्ही एका ज्येष्ठाकडून ऐकलं की काम न करणाऱ्याच्या मागे उभं राहण्यापेक्षा काम करणाऱ्याबरोबर तुम्ही उभं राहिला, मोकळं उभं राहिला तरी तुमची त्या ठिकाणी प्रगती होते. त्यामुळे दादांच्या बरोबर दादांचा हात बळकट करण्यासाठी आपल्याला दादांनी जे जिल्हा परिषद पंचायत समितीला जे उमेदवार निवडलेले आहेत त्यांच्या पाठीमागे 100% आपल्या सर्वांना त्या ठिकाणी उभं राहायला लागेल. आणि उमेदवारांच्या बाबतीत सर्व वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मदन भाऊन सारखा जो उमेदवार आहे ते एमटेक आहेत आणि जे आमच्या देरेजी ताई चरेगावचे आहेत त्या सुद्धा बीटेक त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यामुळं सुशिक्षित असा, शिक्षित असलेला उमेदवार, सक्षम उमेदवार की ज्याला विकास कामांची माहिती आहे, ज्याला शासकीय कामांची माहिती आहे, आणि असे जर उमेदवार आपण या ठिकाणी निवडून दिले तर आपले प्रश्न जे गेली 25 वर्ष झालं प्रलंबित आहेत ते प्रश्न 100% सुटणार आहेत. त्यामुळं मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो
की येत्या 7 तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हापुढचं बटन दाबून त्या ठिकाणी भरघोस अशा रीतीनं भाजपचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून देऊन मनोजदादांचे हात बळकट करावे एवढीच विनंती या ठिकाणी करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सरेगाव पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार एक सुशिक्षित नेतृत्व सन्माननीय धैर्यजाताई स्वप्नील माने बोलतात. एकदा जोरदार टाळी. नमस्कार. मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेल्या लहान थोर सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सक्रिय कर्तव्यदक्ष आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत असलेले माननीय मनोजदादा आणि व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवरांचे मी आजच्या सभेमध्ये आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करते. माझ्या प्रत्येक मनोगतामध्ये ज्यांचा उल्लेख मी करतेच ते महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आईसाहेब, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे या मैदानाचा निम्मा भाग महिला वर्गाने भरलेला आहे आणि आपल्या सर्वांसमोर एक स्त्री बोलत आहे, ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाजवादी आणि मानवतावादी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यातूनच भारतीय लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही उमेदवार, मी धैर्यजा स्वप्नील माने, पालगटातून माधवराव काळभोर, पालगणातून प्रमोदजी कदम, हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि मनोजदादांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहोत. या प्रचाराच्या निमित्ताने या वाड्या वस्त्यांवर फिरत असताना, प्रचार करत असताना एक गोष्ट मी पाहिली, ती म्हणजे इथे बऱ्याच गैरसोयी आहेत. विकास इथपर्यंत पोहोचलेला नाही. रस्ते म्हणजे सामान्य माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, याच्या पलीकडे जाऊन रस्ते, वीज, गॅस सिलेंडर, पाणी या प्राथमिक गरजा देखील येथे पुऱ्या होत नाहीत. जेथे सूर्याचा प्रकाश देखील पोहोचत नाही, वाऱ्याची झुळूक पोहोचत नाही आणि जेथे पोहोचेपर्यंत परमेश्वराची करुणा देखील आटून गेली, तेथे देखील दादांचा विकास पोहोचलेला मी पाहिलेला आहे. दादांना राजकारणाचा वारसा आहे आणि ते तो धडाडीने पुढे नेत आहेत. आपण त्यांचे आमदाराचे पद पाहतो, परंतु या ठिकाणी मला तुकाराम महाराजांची एक ओळ आठवते, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. या यातना आपले आमदार दादा दिवस रात्र आपल्यासाठी सहन करत आहेत, अनेक दिव्यातून ते जात आहेत. यासाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे. हा भाग युवक असतील या गावातले, हे शहरांमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. वाड्या वस्त्या आता ओसाड पडलेले आहेत. तिथे लहान मुले नाहीत, तरुण पिढी नाही. हे थांबवण्यासाठी आपल्याला आपली गावं स्वयंपूर्ण करावी लागतील. येथे सोयी सुविधा आणाव्या लागतील. आपल्या गावांमधील महिलांशी संवाद साधत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्यांची बऱ्यापैकी अशी तक्रार असते की आमच्यापर्यंत या योजना, सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तर या गोष्टींसाठी जबाबदार कोण हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रशासन कशा पद्धतीनं कार्य करतं हे थोडक्यात समजून घ्यावं लागेल. ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा या ग्रामीण विकासाचे 3 टप्पे आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने या स्वराज्य संस्था एकमेकांवर अवलंबित अशा रीत्या कार्य करत असतात.
त्यामुळे या संस्थांमध्ये जेव्हा आपण समान विचारधारेचे लोक पाठवतो, प्रतिनिधी आपल्यातून निवडून पाठवतो, तेव्हा ग्रामीण स्तरावरच्या समस्या, अडथळे, प्रश्न हे बिनबोभाट मार्गी लागतात. आपल्या केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आपले ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री हे देखील बीजेपीचे आहेत आणि आपल्या कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार यांनी देखील भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली स्वीकारलेली आहे. या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्याच विचारधारेचे प्रतिनिधी जातील, तेव्हा केंद्राच्या सोयी सुविधा उपक्रम या आपल्यापर्यंत, सामान्य माणसापर्यंत थेट येतील. त्यामध्ये कोणता अडथळा येणार नाही. ही गोष्ट आपण मतदान करताना लक्षात घेतली पाहिजे. आणि आता सर्व पक्षांचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला असताना अनेक प्रलोभनं, आमिष आपल्या समोर येतील, तेव्हा आपण त्याला बळी न पडता, त्या क्षणिक आनंदाचा विचार न करता आपण सर्वांनी 5 वर्षांचा विचार केला पाहिजे, आपल्या भविष्याचा, आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे असे मला वाटते. आणि आपल्या सर्वांचे सहकार्य, आपल्या सर्वांची इथली उपस्थिती बघून भारतीय जनता पक्षाचा विजय आता पक्का आहे याविषयी मला कोणती शंका वाटत नाही. कारण ज्या रथाचा सारथी कृष्ण असतो त्या प्रत्येक अर्जुनाचा विजय पक्का असतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो, पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी, शिवछत्रपतींच्या विचारांचा धारकरी आणि येणाऱ्या पाल जिल्हा परिषद गटाच्या सदस्याचा मानकरी अधिकृत उमेदवार माधवराव निवृत्ती काळभोर अर्थात आपले मदनभाऊ बोलतात. एकदा हात वरती करूया आणि जोरदार एक गगनभेदी टाळी वाजवूया आदरणीय मदनभाऊंसाठी. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले ह्या सर्व महामानवांना अभिवादन करतो. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशचं कुलदैवत आपल्या पालीचा मल्हारी मार्तंड खंडोबा चरणी नतमस्तक होतो. आणि आज होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या धावरवाडी गावामध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये आज खरं सांगायला हरकत नाही, धावरवाडीसारखं हे छोटंसं गाव, पण ह्या गावामध्ये आज एवढी 2-1 हजार लोकांची सभा होत आहे. यापूर्वी कधी झाली नव्हती, ह्यानंतरही कधी होईल माहीत नाही. कारण का धावरवाडी आणि चोरे म्हणजे एकच गाव आहे. तरी या सभेनिमित्त उपस्थित असलेले आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार, ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा अवघ्या 1 वर्षामध्ये उमटवला आणि अख्ख्या कराड उत्तरमध्ये 800 कोटीची विकास कामं आणली गेल्या 30-35. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, पालगावचे नेते सुरेश तात्या पाटील, माझे वडील कैलासवासी निवृत्तीकाका काळभोर यांचे मित्र सहकारी निवासप्पा निकम, मोहन बापू माने, शहाजी अण्णा देशमुख, कमलाकर तात्या शेजवळ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्यासोबत मी जिल्हा परिषदेसाठी माधवराव निवृत्ती काळभोर मदनभाऊ आणि पालगणातून पंचायत समितीसाठी उभे असलेले प्रमोद कदम काका, तसेच चरेगाव पंचायत समिती गणातून उभे असलेल्या धैर्यजा स्वप्नील माने, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठ, मी आता सगळ्यांचं नाव घेत नाही कारण कुणाचं नाव राहिलं आणि वेळ पण खूप झालेला आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. अजून आपले आमदार दादा बोलणार आहेत आणि आपल्या भगिनींचा, लाडक्या बहिणींचा भाऊ अभिनेता समृद्धी जाधव आमचे मित्र बोलणार आहेत आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपल्याला थांबायचं आहे. कुणी इथून जायचं नाही. मी थोडक्यात 5 मिनिटातच आटपतो कारण का बार तेच बोलण्यापेक्षा गेल्या 5 वर्षापूर्वी पालीचा
आम्ही परिवर्तन केलं, त्याप्रमाणे आता आपल्याला ह्या जिल्हा परिषदेचं परिवर्तन करायचे आहे. गेल्या 30-35 वर्षापासून जे निष्क्रिय लोकप्रतिनिधी ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करत आहेत, या वाड्या वस्त्यावर फिरत असताना निदर्शनास आलं की कोणत्याही परिस्थितीत म्हणजे विकासाची कामं झाली नाहीत. कुठं गटर नाही, रस्ता नाही, अतिशय वाड्या वस्त्यावर तर फार पाण्याचा प्रश्न बिकट आहे. आणि आपले लोकप्रिय आमदार दादानी ह्या 3 समस्या जाणून घेऊन या 3 समस्यावरच काम करण्याचं ठरवलेलं आहे. एक म्हणजे पहिला म्हणजे रस्ता, दुसरं म्हणजे पाणी आणि तिसरं म्हणजे वीज. आणि ह्या पाण्यावर तर त्यांनी अखंड परिश्रम घेऊन एवढी मोठी योजना आपल्या पाल उपसा जलसिंचन योजना आणि इंदोली उपसा जलसिंचन योजना हे 150 मीटर आणि 135 मीटर हेड करून आता आपल्या चोरजवाडीच्या पायथ्यापर्यंत ते पाणी आणणार आहेत. म्हणजे गेल्या 70 वर्षापासून जाणीवपूर्वक ह्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या ह्या चोरे विभाग आणि कोरिवळे विभाग या विभागात पाणी येऊन दिलं नाही. अगदी आमच्या हरपळवाडीच्या टोकापर्यंत पण इरिगेशन केलं, सर्वत्र इरिगेशन केलं. आता पाल जिल्हा परिषद गट हा आदरणीय लोकनेते बाळासाहेब चोरेकर यांचा जिल्हा परिषद गट. चोरेगाव हे आदरणीय RD पाटील साहेबांचं गाव, आदरणीय बाबासाहेब चोरेकरांचं गाव, आदरणीय नानासाहेब साळुंखे भाऊंचं गाव आणि यांच्यासोबत काम केलेले माझे वडील निवृत्ती काका. आणि ह्या लोकांनी प्रत्येक वेळेला प्रयत्न केला की आपलं गाव इरिगेशन व्हावं, आपल्या गावातले शेतीला पाणी मिळावं. परंतु ह्या सत्ताधाऱ्यांनी निर्विवादपणे सातत्यानं ह्या चोरे आणि चोरे परिसरात वाड्यांवर अन्याय अत्याचार करण्याचंच काम केलं, दुसरं काहीच काम केलं नाही. आणि त्यामुळंच त्या प्रेरित होऊन 2007 साली निवासप्पा होते, मोहन बापू होते, हे सर्व पथकांना होते, यांनी सर्वांनी परिवर्तन करायचं ह्या एकाच हेतूनं आजचे जे उमेदवार आहेत आपले प्रतिस्पर्धी त्यांच्या सौभाग्यवती पत्नी उभ्या होत्या. आणि त्याच वेळेला ह्या चोरे विभागाचे भाऊ विजयराव बाबासाहेब साळुंखे भाऊ यांच्या सुविध पत्नी जयश्रीताई साळुंखे उभ्या होत्या. आणि त्या ठिकाणी ह्या माझे वडील आणि सर्व सहकार्यांनी अतिशय परिश्रम करून, कारण का आपल्या विभागातील विकास कामं होत नाहीत म्हणून हा भाग बांधून घेतला. आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन आमदार आपला नसताना, सर्व काय आपलं नसताना ह्या चोरेकर वहिनींना प्रचंड बहुमतानं निवडून आणलं. आणि त्यावेळेला अतिशय संघर्ष झाला, फार मोठा संघर्ष झाला. ह्या आत्ताचे जे उमेदवार माझ्या विरोधात उभे आहेत यांनी आणि यांच्या भावाने माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये फरशी मारली आणि ते रक्तबंबाळ झाले. त्या परिस्थितीत चुकून वाचले म्हणायला काही हरकत नाही. त्याही परिस्थितीत ते सगळं रक्त घेऊन ते प्रत्येक पोलिंग बूथवर गेले आणि तरीसुद्धा जिद्द सोडली नाही आणि त्यांना निवडून आणलं की बाबा आपल्या भागामध्ये विकास व्हावा. आणि आत्ताच त्यांचे वारस काय कारणानिमित्त त्यांच्याच पार्टीला गेलेले आहेत आणि ते काय बोलतात ते त्यांना समजत नाही. ते म्हणतात विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलो. आता राष्ट्रवादीची सत्ता कुठं आहे? राष्ट्रवादीचे अख्ख्या जिल्ह्यात 10 उमेदवार आहेत. सत्ता तर येणारच नाही, कुठलाच उमेदवार निवडून येणार नाही. सत्ता देशात भाजपची आहे, राज्यात भाजपची आहे, ग्रामपंचायतीत भाजपची आहे आणि ह्यांना विकासासाठी राष्ट्रवादीत गेले. म्हणजे यांच्या बुद्धीची कीव करावीशी अशी वाटते. आणि मला यांचा राग नाही आला, दुःख झालं. ज्या माझ्या बापाने यांच्यासाठी रक्त सांडलं तेच लोक ह्या ठिकाणी त्या दावणीला बांधले गेले. म्हणजे हे माझ्या चोरजवाडी, मस्करवाडी, साखरवाडी, डपळवाडी, धावरवाडी ह्या गावाचे लोकांना, माझ्या बंधू भगिनींना लोकांच्या शेतामध्ये कायमस्वरूपीच भांगलावायचं असं त्यांचं इच्छा आहे का काय माहीत नाही. पण अशा असो, त्यांची प्रवृत्ती त्यांच्याबरोबर जाऊ. आता ठरलेलंच आहे, आमदारकीला मनोजदारांच्या रूपानं परिवर्तन झालेलं आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीत दोन्हीकडे आपलं परिवर्तन होणार आहे. आणि आता थोडक्यात आठवतो, आपण सगळ्या लाडक्या बहिणी शंकरकाका शेजवळे आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्या सुविधा आहेत, 71 सुविधा खालीपर्यंत आहेत, त्या सगळ्या सांगितल्या. आणि या आपल्या भगिनी म्हणजे आपल्या लक्ष्मीचा अवतार आणि महालक्ष्मीचं आवडतं फूल म्हणजे फुलातून, ज्या कमळाच्या फुलातून लक्ष्मी येते ते कमळाचं फूल आपलं चिन्ह आहे. तरी तुम्ही
कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना, मला जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी दोन्ही उमेदवारांना मतदान करावं ही विनंती करू. यांना 30-35 वर्षे दिली तर आम्हाला या येत्या 7 तारखेला एक मताचं दान देऊन साथ द्या. तुम्ही 5 वर्ष सांगाल ते कामं आम्ही करू एवढी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढी इच्छा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. उपस्थितांपैकी अनेक लोक ज्यांची भाषणं ऐकण्यासाठी उत्सुक झाले, ते ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर सह्याद्रीच्या रांगात नाही तर फुटतो अशा राजधानी साताराचा एक रांगडा वक्ता समृद्धीन बाबा जाधव बोलतात. एकदा हात वरती करूया आणि जोरदार टाळी वाजूया या रांगड्या वक्त्यासाठी. वर बसलेली ज्ञानी, खाली बसलेली गुणी आणि खुर्ची नसून सुद्धा उभं असलेली शानी, सगळी जण यांनी सांगितलं माझ्या लेकरांना की रांगडा वक्ता असो. लोकशाही निवडणूक पद्धतीमध्ये दादा जनता, दिदी, लोकशाही निवडणूक पद्धतीमध्ये जनता न्यायाधीश असते आणि उमेदवार पक्षकार असतात. न्यायाधीश म्हणजे कोण? तर कोर्ट असतं. तुम्ही ठरवायचंय कुणाला निवडून द्यायचे ते. लोकशाही पद्धतीमध्ये जनता न्यायाधीश असते, उमेदवार पक्षकार असतात. मग वकील कोण असतात? तर यांच्या वतीनं जे वक्ते बोलले ते वकील असतात. कोर्टाचा एक नियम तुम्हाला माहित आहे. कोर्टात बोलत असताना कोर्टाचा युनिफॉर्म घालावा लागतो. काळा कोट काळी पॅन्ट असावी लागते, आहे की नाही? पण या कोर्टात जरी काळी पॅन्ट काळा कोट नसला तर वकील काळा लागतो हे मला माहित आहे. त्यामुळं उशिरा वकिलाला उठवलेला आहे तो तुमच्या कोर्टात. मदन भाऊची आणि माझ्या दिदीची आणि दादाची मी बाजू मांडत आहे. कळतंय नव? काळजाचं काम करून ऐकायचं. सौ बात की एक बात. मला आता एक जणांची म्हटलं लगेच संपवायचं, म्हणजे 1 मिनिटात संपवतो. मी काही समजत नाही. काय झालं, आमची बहीण आहे तिकडं काळगाव धामणीला थोरली दिली आणि त्या काळगाव धामणीला तेव्हा त्या कालखंडामध्ये आमच्या गाड्या एसटीने जायचं सारखे आमच्या घरात. जा बहिणीकडं, जा बहिणी. मी कवाच बहिणीकडं लगीन झाल्यावर गेलो नाही. ती सासूला खस्ट होती, गेलं की दणख मारायची मला की आईला. मी शाळेत असताना सासू मारते आणि अचानक सासूची पत्र त्याला पाठवून द्या, त्याला पाठवून द्या, समृद्धी बाबाला पाठवून द्या. नाही आज सासू का गायवर आली ही, पाठवून द्या म्हणल्यानंतर दादा गमतीचं मला बी बळ पाठवलं. मी तिथं गेलो. मी म्हणलं का हो मला बोलावलं? मला मग ती म्हणली अरे आमची म्हशी आली या. बर मग चांगलं दूध खा, तूप खा, दही खा, लोणी खा, धाटा कट्टा हो आणि मग तुकडं तुझ्या गावाला जा. आईला म्हणलं हिजं माझ्यावर कवच प्रेम नव्हतं आणि आज कसं म्हणते मग दूध खान, तूप खान, लोणी खा. मी विचारला सकाळी पाठच उठाला. उठ. आदल्या दिवशी गेलो. म्हणले उठ. म्हणले का? आता म्हणले म्हशीची धार काढायची. म्हणलं मला कशाला बोलावलंय धार काढायला? काय झालंय म्हणताय की लेकरा, म्हशीचं मिलू रिडू आणि तू कसं रे अडकावानी दिसतयस म्हणली. तिच्या पुढे बस. बोंबलायचं का नाही? म्हणली म्हशीचं मेलय रिडूक आणि तू रेडकावानी दिसतय, तिच्या पशी बस, मस्त हार देईल मग तुला दूध देते. काय आता तुम्ही मला सांगा तायानो, दिदीनो, दादानो, मला त्यातलं मर्म कळलं. मर्म काय कळलं? म्हशीचं रिडूक मेलय म्हणून मला बसवलंय. पण त्या निसर्गाच्या यातला विनोदातलं मर्म लक्षात घेतलं दिदी तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे तिचं वात्सल्य तिच्या समोर असलं पाहिजे. सूर्य जसा सूर्यफुलाशी सम्मुख असतो मग तिला पाना फुटतो, तशा माझ्यावर नेत्यावर प्रेम करणारे जनता त्याच्याशी सम्मुख पाहिजे तरच विकासाचा पाना फुटेल, अन्यथा विकासाचा पाना फुटणार नाही. जनता नेतृत्वाशी सम्मुख असली पाहिजे. अरे वात्सल्याचा पाना एका वर्षामध्ये 800-850 कोटीचं काम करतो. हे कुठनं येतं, कसं येतं? काम करायला. आता तुम्ही मला सगळी आता विचार कोणतरी म्हणलं की उभा राहिला राष्ट्रवादीत, तुम्ही मला सांगा
जर दूध पोराला प्यायचं असलं, लहान तान्या बाळाचं बोलतोय, तर माईच्या पाटांना तोंड लावले दूध येईल? नाही ना. आचळाला तोंड लावावं लागेल, दुधाला तोंड लावावं लागेल. माझ्या हिरीत असलं तर पवऱ्यात येईल. केंद्रापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक साखळी आहे भाजपाची विकासाची, आणि भाजपाच्या विकासाशिवाय, भाजपाच्या पक्षाशिवाय निधी येऊ शकत नाही. फुकुटनं टमऱ्याला भरून विकास आणणार आहे. येईल का तुला आणायला विकास? आणि कुणीकडे निघालाय? नाही. अहो, गमतीचा भाग दादा असा. आता काल तुम्ही वहिनी होत्या, तुमची गाठ पडते निवडणुकीत त्या वहिनीची तुमची. माझ्या बायकोची माझी पडत नाही, पण बहुत अहो, 3 मैत्रिणी, एका जीवाच्या, एका दिलाच्या, लहानपणीपासून एकच मार्क पडणाऱ्या, आणि तिघीने मी ठरवलं आपण आपल्या, मला आवड आहे म्हणजे काय, तिघी जणीने पण राजकीय कार्यकर्त्याशी लग्न करायचं असतं एखाद्याचा छंद. मग केली तिघीने लग्न. कोणी भाजपाशी केलं, कोणी राष्ट्रवादीशी केलं, कोणी शिवसेनेशी केलं. आहा, लग्न झालं, गोंधळ झाला. दोघं सगळी जण आपापल्या घरी सुहासिनी निघून गेल्या. आनंदाचं भरतं भरलं. आहा म्हणता वर्ष सरलं. वर्ष सरल्यानंतर तिघी परत आल्या. एकीची वटी भरलेली होती. कळतंय ना वा? इकीच्या वटी भरली, याचा अर्थ इकीच्या गदे गर्भसंस्काराचा कार्यक्रम झाला. सगळी जण आली, आनंदाची बातमी फुटली. अरे ही पेढा देणार आहे, हिला बाळ होणार आहे. सगळे झाले आणि तिचे डोहाळे जेवणाचे कार्यक्रम झाले. सगळीकडे आनंद झाला. कुणाचा? भाजपवालीचा. दोघी मैत्रिणी पण आल्या, तिने पण कौतुक केलं. वा वा वा, छान छान छान. पण मनातले म्हणत यायला आमचं कसं का वांबाय. झालं, वर्ष गेलं, निघून गेले. पुन्हा झालं, परत हा म्हणता वर्ष गेलं. 3ऱ्या वर्षी परत आल्या. तिघी मैत्रिणी आल्या. काय? भाजपवालीला दुसरं झालं. या दोघींनी कसं तरी तिची वटी बिटी भरली, कौतुक केलं. चेहऱ्यावर माझ्यासारख्या सत्यासरा पसरल्या. आता का काय झालं? अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी कौतुक केलं आणि दोघींनी बी आपापल्या घरी गेल्या. नवऱ्याचा रियोज काय का? लग्न झाल्यापासून सगळी शेजा पाजारी पै पाहुणी म्हणतात, पेढा खावा देणार, पेढा खावा देणार, पेवाडा खावा देणार. अक्कल नाही तुम्हाला? अजून आपला पाळणा आला ना, चालणार नाही, मला जमणार नाही, मी सोडचिट्टी घेईन, मी जाईन. भांडण कुणाच्या घरी? दोघींच्या. कुठल्या दोघींच्या? शिवसेनेवालीच्या आणि राष्ट्रवादीवालीच्या. कमळाच्या घरी भांडण असायचं कारण नाही. मला तुम्ही सांगा, पुढं झालं, भांडल्या भांडल्या भांडल्या, टोकाला भांडणं गेली आणि शिवसेनेवालीनं, राष्ट्रवादीवालीनं नवऱ्याचं डोकं खाल्लं. आणि मग नवऱ्यानं सांगितलं, थांब, बडबडू नकोस, आपल्याला असलं जमणार नाही. म्हणली का? म्हणली पक्षाचा आदेश आल्याशिवाय मला काय करता येणार नाही. अरे पाळणा हलायसाठी तुला पक्षाचा आदेश यावा लागतो. तोपर्यंत आमचा मनोज दादा 8-8.5 कोटीची, 800 कोटीची कामं आणतो. कुणाच्या मागे उभं राहायला पाहिजे. विकासाचा पाळणा जर हलायचा असेल, भावाला निवडून दिलं पाहिजे, त्या दादाला दिलं पाहिजे, त्या दिदीला दिलं पाहिजे. विरोधाच्या अंगानं मर्म तुमच्या समोर ठेवतो भगवंतानो, की कुणाच्या बरोबर राहायला पाहिजे. बरोबर की नाही? आणि हे काम करत असताना मला जर कोणी दादा विचारलं, कालपर्यंत बरं का, म्हणजे काल कार्यक्रमाच्या मध्ये मला महाराष्ट्रात नेते, तिकडे तिकडे असला रंग असला तर नेते ती, पण कार्यक्रमाला गेलो होता काल सुद्धा. राजूबाईने कार्यक्रमाला सगळ्या टीव्हीतल्या नाट्या, मलाच बाहेर टीव्ही बॉडीगार्ड दंत दिले सगळ्या. म्हणलं ह्या गोऱ्या पण आले, त्या देखण्या नुसत्या चवडीच्या शेंगात ह्यो बाबळीचा फडका कोण आलाय, माझ्यावर डोंबाल बोलायला कोण नाही. आणि तिथं गेल्यावर नुसते चकचकीत पावडर प्लॅस्टर लावलेले सगळे, पण कुठली येते बोलायला. त्या फट्ट्यानं मैदान गाजवलं. पण मला असं वाटायचं होतं, काल परवा तिथे एका कार्यक्रमाला गेलो पुणे जिल्ह्यात, गौतम पाटलाची हळ खचून हवा. मला वाटायला लागलो होतं दादा कालपर्यंत की पुढला जन्म मला गौतम पाटलाचा आहे. कचकच कांदा कापता दोरला नुसता.
आलं का काम केवढं कौतुक, केवढी हवा, केवढी सगळी माणसं बॉडीगार्ड तिच्यावर, आणि मला म्हणते मला जाऊ दे की रे, मला जाऊ दे, मला कोण निघाला नाही. पण ज्या वेळेला दादा मी तुमच्याकडे पाहिलं, तुमचं काम पाहिलं, तुमचं कर्तृत्व पाहिलं, माय आणि मातीची ऋण फेडण्याची तुमची धमक पाहिली, त्यावेळेला मला असं वाटायला लागलं दादा तुमच्यासारख्या नेतृत्वाची मी सावली व्हावं, प्रसंगाला मी माऊली व्हावं, आणि मतदान बनून तुमच्या मागं उभं राहावं. हे पुढचं उभं आयुष्य डोळ्यात पाणी येतं. एका शेतकऱ्याचं लेकरू काय रे तफाम पैसा कमालाय, सरळ मार्गातनं, उद्योगातनं माणसं सरळ मार्गानं श्रीमंत होतात हे दाखवून दिलं ह्या घराण्यानी. आणि ह्यानी पैसा कमावल्यानंतर स्वतःचे चोचले भागवण्यासाठी जगभर फिरली नाही. मी नाव नाही घेत, पण अनेक मान्यवरांची, पैसेवाल्यांची, नेत्यांची मुलं जगातलं सुख अनुभवण्यासाठी कुठेतरी सुखात लोळतात आहे. हंगामी यौवनाचा आणि क्षय पावणाऱ्या सौंदर्याचा मात चढलाय त्यांना. पण एखाद्या नटापेक्षा देखणं असणारं नेतृत्व तुमच्या आमच्यासाठी फिरते ना पाहायला भिंगरीला. मला एक जणाने विचारलं बाबा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काय? देवभूमी आहे. तुम्हाला देव दिसला का? हो म्हणलं देवभूमी आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे देवभूमी आहे. आमचा कुळस्वामी ज्योतिबा आहे, आमचा इकडं बघितला गेला तर खंडोबा आहे, ही देवभूमी आहे. मग तुम्ही देव बघितलं का? मी सांगितलं देव आहे का नाही मी बघितला नाही, मला देव भेटला नाही, पण आकाशात चंद्र आहे, आकाशात सूर्य आहे, आणि गोरगरिबासाठी लढणारा माझा मनोज दादा माझा देव आहे. ही भावना अंतकरणात यावी लागली. कशासाठी येते रे मनोज दादा? मनोज दादा कळलं का? ज्या तारत करण नसतो त्याच्यावर चड्या आणि बनियन वाळत घालता. नेता निवडताना करंट पाहिजे. अहो मला माहित त्याला बोलवलं बोलायला, मया झाला मी बोललो म्हणले इतकं बोललो मयत उठवलो. सांगण्याचं तात्पर्य काय दादा, ही माणसं मदन भाऊ, ही माणसं आपली आहेत, आपल्याला मतदान करणार आहेत. माझ्या दृष्टीनं ही सगळी स्कॉलर वॉरियर आहेत, बुद्धिमान योद्धे आहेत. तुम्ही बुद्धिमान योद्धे मतदान देणारच आहात. मग मी तुम्हाला कशाला वेळ घालू, ह्याला द्या त्याला द्या त्याला द्या त्याला नाही. मी तुम्हाला फक्त नियोजन देतो. आता आजचा दिवस संपला, निवडणुका झाल्या, बाहेरला भिंगरी बांधायची प्रत्येकानं. आणि जे जे ऐकलेलं आहे, ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजना प्रत्येकाच्या मोबाईलवर आपल्या यंत्रणेनं येतील. आणि प्रत्येकाच्या घरी जा, माऊली असेल पाया पडा, दादा असेल पाया पडा, दिदी असेल पाया पडा, आणि समजून सांगा दिदी तुझ्या घरामध्ये तुझ्या नावावर जे पैसे येतात ते फक्त मोदींच्यामुळं, जे शौचालय येतं ते मोदींच्यामुळं, माझ्या शेतीच्या लाईटचं बिल माफ झालं मोदीमुळं. हे सगळ्याच्या सगळं तुम्ही स्वतः तुम्ही प्रचारक आहात, तुम्ही योद्धे आहात, तुम्ही मतदानच देणार आहे, तर इतका वेळ कशाला घालवायचा? इतका वेळ घालवणार नाही. काय लिहिले मला कळलं हा काय होत. हा आता हे कोणतरी हे दादा म्हणले, माफी मागून सांगतो, पैसे घ्या, कुठल्याही भाड्याचं घेऊ नका, पैसा घ्यायचा नाही. एक लक्षात राहा, पैशानं पाप पचतं पण नशीब नाचतं. पैशानं पाप पचतं पण नशीब नाचतं. रुमडा किती देणार आहे पैसा? 100 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये, 50,000 रुपये, 1,00,000 रुपये देईल. किती दिवस पुरल? असाच इतिहासामध्ये प्रसंग झाला होता. मुरारबाजी लढताना पुढच्यानी पाहिलं, एवढा पराक्रमी शिवाजी महाराजांचा योद्धा लढतोय. त्यांनी सांगितलं अरे हे मुरारी मी तुला राज्य देतो, हे मुरारी तुला म्हणल ते देतो, हे मुरारी मी तुला हिरे मानके देतो. हिरे त्यांनी सांगितलं. असाच प्रसंग कोंढाणा किल्ल्यावर जाताना, ये हवे तर माग मला, मी तुला देतो, चाल तू सरदार, मी तुझा दास होतो. पण त्याने सांगितलं थुकतो तुझ्या पैशावर, मी शिवबाचा मावळा आहे. आज मनोज दादाचा मावळा. पैशाला भीक घालायचा नाही, कुणाचाही कसलाही फुटका पैसा घेऊ नको. लाभामुळे लोभी वृत्ती वाढते कुणाच्याही. मला कळलं नाव वाचायत नाही, कानात चांगलं येड आहे, मी दिसा आहे तसंच लय येड आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तिथीनं भगवंतानो, अरे तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये जी भावना आहे, दादांना निवडून द्यायचे,
या भावनेसाठी तमाम सगळ्या लोकांच्या मध्ये जा आणि सगळ्या लोकांना समजून सांगा की का माझ्या दादाला निवडून द्यायचे. रात्रीचा हाक नाही, दादाच्या दारावर लात मारा, त्याच माईने येईल. सांग दिदी काय करू तुझ्यासाठी. अरे असलं नेतृत्व यायला आई वडिलांची पुण्याई लागते, गोरगरिबांचा आशीर्वाद लागतो, दिन दुबळ्यांची साथ लागते. आणि अशा प्रसंगामध्ये हे युद्ध लढायला केवढी आयुध लागतील. छोट्या छोट्या लढाईमध्ये दादांना गोठवून ठेवण्या इतकं आयुष्य मोठं नाही. दादांना खूप मोठं हे नेतृत्व आहे, महाराष्ट्राच्या राजपटलावर गाजणारं नेतृत्व आहे. दादा पुढे मंत्री झाले पाहिजे, कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे, पण छोट्या छोट्या गोष्टी सांगा. दादा सोडून द्या मतदारसंघ आमच्यावर. नवीन माणसं जोडा, व्यापकता जोडा. एक युद्ध करायला निघाल्यानंतर कुठली कुठली क्षेपणास्त्र आपल्यापाशी असली पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तलवारी होत्या, तोफा होत्या, गोळा होता, भाला होता, तलवारी होता. पण हे तलवारी भाले तोफ्यांची गरज नाही. लोकशाहीतलं युद्ध आहे, तिथं लोकांचा जीव घ्यायचा नाही, जीव जोडायचे. कुठं कुठं भेटलेले जीव जिवाळ्याचे झाले. कुठं जोडली तो दादा एवढी माणसं. कुठे कुठे भेटलेले जीव जिवाळ्याचे झाले. सगळे भगवंत तुमचे मित्राचे रूप घेऊन तुमचे आज पाठीराखे झाले. सगळे भगवंत तुमच्या मित्राचं रूप घेऊन तुमचे पाठीराखे झाले. तुम्ही देवानं तुमचं रूप घेतलं आणि एका शेतकऱ्याचं लेकरू मोठं झालं पाहिजे, त्याला आशीर्वाद दिला पाहिजे, म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये सद्भावना आली. कसं बोलायचं जरी मला कळत नसलं तरी कुठं थांबायचं कळतोय. तुमची थंडी गेलेली दिसतीया. मी थांबतो, पण मला सांगितलंय जेवण आहे ना, दोरळा आहे मग, तर गौतम पाटलांना परत बोलवायचं नाही. बाबा सगळ्यांचीच थंडी घालवली. यानंतर मी विनंती करतो कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मिटा कर भी मिटा ना पाए ऐसी पेशान हूं मैं, रोक कर भी रोक ना पाए ऐसा तूफान हूं मैं, जंग के हर मैदान में जीत के हौसले हूं मैं, यूं ही नहीं कहलाता मनोज घोरपडे हूं मैं. धन्यवाद. यानंतर आमदार मनोज घोरपडे बोलतात. एकदा हात वरती करूया आणि जोरदार टाळी वाजूया. आज आपले ग्रामदैवत भैरवनाथाच्या नगरीमध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री माधवराव निवृत्ती काळभोर उर्फ मदन भाऊ, त्याच पद्धतीनं सौ धैर्यजा स्वप्नील माने सरेगाव गणाच्या उमेदवार, प्रमोद तानाजी कदम पाल पंचायत समिती गणाचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, माझ्या पुढे बसलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या माता, तसंच माझे सर्व लाडके भाऊ आणि वडील. खरं तर आज पाल जिल्हा परिषद गटाचे या ठिकाणी सांगता सभा आज या ठिकाणी होते आणि खरं तर इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखी ही गोष्ट आहे की आज धावरवाडीमध्ये मला वाटतं आजपर्यंत कधीही झाली नसेल, कोणीही घेतली नसेल अशा पद्धतीची एक भव्य सभा या ठिकाणी या जिल्हा परिषद गटाची होते. त्याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक असे धन्यवाद देतो. आज या पाल जिल्हा परिषद गटाबद्दल जर बोलायचं झालं तर आज पूर्वेचा भाग आहे हा बरोबर कृष्णेला जाऊन मिळतोय. पेरले जर गाव बघितलं तर भरपूर पाणी आहे. त्या ठिकाणी नदीला पूर आला तर गावापर्यंत पाणी येतंय अशी परिस्थिती आहे. मधल्या भागामध्ये आलो हायवे ओलांडून की हा सुद्धा सदन भाग आहे. पण आपण जर पश्चिमेच्या बाजूला गेलो तर अगदी आमची साखरवाडी असेल, जंगलवाडी आहे, भगतवाडी आहे, मस्करवाडी ही गावं आज डोंगरावर आहेत. आज यांना जायला आज रस्ते नाहीत, प्यायला व्यवस्थित पाणी नाही, अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे. आमच्या जंगलवाडीला आजही जायला रस्ता नाही. परंतु माझ्या हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी फक्त 74-75 मत आहेत माझ्या माहितीप्रमाणे. 72 म्हणजे तिथली लोकसंख्या असं म्हणा की 110च असं, त्यापेक्षा जास्त नाही. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी सुद्धा नव्हतं.
आपण त्या जंगलवाडीला आजपर्यंत रस्ते आणि पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास 76 लाख रुपये त्या ठिकाणी मी टाकले. 72 मताला 76 लाख रुपये टाकले. मी मतदान किती कधी बघत नाही. आज मी जर आज लोकप्रतिनिधी आहे तर माझं काम आहे त्या लोकांना पाणी देणं, त्यांना लाईट देणं, त्यांना रस्ते देणं, त्यांना रोजगार देणं आणि त्याला जगाशी जोडणं हे माझं काम आहे. आणि त्या अनुषंगानं आज भगतवाडी सारखं गाव आहे. मला आज सांगा, जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्या गावाचा नाही तर त्यांच्या वार्डाचा भाग आहे तो. आज तुम्हाला 25 वर्ष तुम्ही नेतृत्व करताय. तुमचे ज्या नेतृत्वाच्या अंडर तुम्ही काम करताय ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ते 25 वर्ष आमदार होते. तुम्हाला तो रस्ता देता आला नाही, त्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं आणि त्यानंतर तिथं भगतवाडीला रस्ता झाला. आज इंजाई माता आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय एक प्रेरणास्थान आहे, एक आपल्यासाठी एक धार्मिक स्थान आहे. आज तिथं जायला सुद्धा मोटरसायकल कशी तरी जात होती. आज तुम्ही बघा, असा रस्ता त्या इंजाई मातेजवळ करतोय की अगदी मारुती सारखी 100ची कार सुद्धा तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. हा बदल कशानं झाला तर या ठिकाणी केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि तेच सरकार आता आपल्याला त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची. त्यासाठी हा सगळा कटाटोप चाललेला आहे आपला. आज जंगलवाडीच्या सुद्धा रस्त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा डांबरी रस्ता नेण्याचं आपलं प्रयोजन आहे. त्या पद्धतीनं तिथं आज DCF कडे प्रस्ताव आपण सादर केलेला आहे. साखरवाडीला सुद्धा मी तुम्हाला आज सांगतो, मार्चच्या आता 21 तारीख फेब्रुवारीच्या 21 पासून बजेटचं अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनामध्ये साखरवाडीसाठी जेवढा निधी डांबरीकरणाला लागणार आहे त्याची तरतूद मी करून घेतो आणि त्यासाठीच्या बजेट प्लेट सुद्धा मी तयार करून ठेवलेले आहे. त्याला 2 कोटी लागू नाही तर 4 कोटी लागू देण्याची धमक आहे. माझ्या पाठीशी माझं नेतृत्व आहे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं. आज आम्हाला 1.25 वर्षामध्ये 950 कोटी रुपये दिले आणि कशाच्या जोरावर दिले तर या ठिकाणी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही बदल घडवून आणला. 44,000 मताच्या मताधिक्यानं मला निवडून दिलं. त्यामुळं मला सुद्धा माझी जबाबदारी वाढली. आज रात्रंदिवस आम्ही 18-20 तास या ठिकाणी काम करतोय आणि प्रत्येक योजनेला गती दिली पाहिजे. या ठिकाणी शेतीला पाणी दिलं पाहिजे, लोकांना रस्ते दिले पाहिजे आणि त्याच पद्धतीनं सर्व सोयीने युक्त अशा पद्धतीची खेडी तयार झाली पाहिजे. याच हेतून झपाटून आम्ही या ठिकाणी काम करतोय. आज साखरवाडीचा रस्त्याचा प्रश्न आहे, आज चोऱ्याचा MI टँकचा विषय आहे. काही मंडळीने आम्ही 2017 साली हा MI टँक मंजूर करून आणला, परंतु त्या कामामध्ये काही अडथळे आले. आता आपण येणाऱ्या या बजेटमध्ये त्यासाठी जी आर्थिक तरतूद करतोय त्याच्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घेतोय आणि त्या माध्यमातून या विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. इथली पाण्याची गरज आपली आपण सुद्धा भागली पाहिजे. अजूनही काही साईट्स असतील तर त्या ठिकाणी आपण MI टँक्स त्या ठिकाणी सुद्धा बांधणार आहे. असा नैसर्गिकदृष्ट्या अतिशय अवघड क्षेत्र आणि सुगम क्षेत्र अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे आणि भाऊ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे आहे. कारण आज ही समोर जनता आहे आणि जी व्यासपीठावर माणसं आहेत ही 100% मला जेवढं लीड या ठिकाणी विधानसभेला मिळालं होतं त्याच्यापेक्षा जास्तीचं लीड तुम्हाला 100% ही सगळी मंडळी देणार आहे. आज जर आपण बघितलं तर या विभागाचा फार महत्वाचा असा प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पाल इंदोली उपसा सिंचन योजना 100 मीटर हेडला करायची बऱ्याच वर्षाची मागणी होती आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी म्हणायचे तारळी धरणामध्ये पाणी नाही. पाणी आहे पण ते पाणी वाटप झाले, शिल्लक नाही, पाणी देऊ शकत नाही.
मग त्यांची जी काय बाजूची मंडळी आहेत ती गावात यायची ती सांगत सुटायची ताळी धरणात पाणी नाही आणि पाणी आरक्षित होऊ शकत नाही, त्यामुळं आपल्याला इथं पाणी देता येणार नाही. आणि हीच मंडळी परत गावामध्ये प्रचार करत सुटायची. लोक पण म्हणायचे आता नाही तर शिल्लक नाही मिळणार, का तर सगळं निगेटिव्ह होतं, कुठलंच पॉझिटिव्ह विषय नाही. समृद्धी बाबाने सांगितल्यासारखं मैत्रिणीचा किस्सा. पण काही मंडळींची भावनाच नव्हती इथं पाणी यावं, पाणी आलं पाहिजे. निगडी म्हणून गाव होतं. 2012 साली माझ्या मातोश्री जिल्हा परिषदला सदस्य झाल्या. आणि एकमेव असं गाव होतं की आडातनं पाणी उपसायचं आणि ते पाणी डोक्यावरनं ते सगळ्यांच्या माता भगिनींनी न्यायचं. मी 3-4 वेळा तिथली परिस्थिती बघितली. राष्ट्रीय पेयजल योजना आली. ही योजना आल्यानंतर तिथं अशी परिस्थिती तयार झाली की ज्या मंडळींच्याकडे बोर होती की ज्यांना घरासमोर बटन दाबलं की पाणी यायचं, त्यांनी म्हणायचं नदीहून पाणी आलं पाहिजे. आणि ज्यांना खरंच पाण्याची गरज होती ते म्हणायचे आम्हाला विहिरीला आम्ही जागा दान केलेली आहे, आम्हाला तिथनं पाणी द्या म्हणून. मी थोडस या खोलात गेलो, नक्की परिस्थिती काय म्हणलं. निम्म गाव नाही, 25% म्हणतात नदीहून आलं पाहिजे, 75% ज्याला खरी गरज आहे ते म्हणतात विहिरीहून झालं पाहिजे. ज्यांना शुद्ध स्वच्छ पाणी मिळतंय तीच परिस्थिती बरोबर ह्या विभागाची आहे. मी तुम्हाला आज सांगतो, आज जर तुम्हाला पाणी द्यायचे आहे तर पाणी देणाऱ्यांच्या बरोबर जायला पाहिजे का तुम्हाला दुष्काळ ठेवणाऱ्यांच्या बरोबर जायला पाहिजे. मी त्या ठिकाणी एकत्र बैठक घेतली, त्यांना सांगितलं बोरवाल्यांनी पहिलं उठान बाहेर व्हा, तुमचा पाण्याचा प्रश्न मिटलाय, तुम्ही पाणीपट्टी पण गावाची देऊ नका, मी यांना विहिरीहून स्कीम करून देणार आहे. आणि त्याची 1.5 वर्षाच्या पाण्याची स्कीम करून दिली आणि तिथल्या माय माऊलींचा हांडा तिथला डोक्याला उतरवला. तसाच मला इथला जो शेतकरी आज रोजगारासाठी जातोय त्यांचा रोजगार इथनं बंद करायचे आणि त्यांना स्वतःच्या शेतामध्ये राबवण्यासाठी लागणारं पाणी मला इथं द्यायचंय. त्यामुळं या प्रवृत्ती तुम्ही ओळखा. आज सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीनं भरकटवण्याचा प्रयत्न केला जाईल की कसल्याही परिस्थितीत या विभागातनं मदन भावना मतं कमी पडली पाहिजे. आणि तुम्ही बघता एखाद्या वार्डात जर ग्रामपंचायतला कमी मतं पडली की शेजारच्या वार्डात कॉन्क्रीट दिसणार आणि दुसऱ्या वार्डात चिखलातनं जाणार. मग आपल्याला चिखलातनं जायचे का कॉन्क्रीट वरनं जायचे. आणि आता तुम्हाला चिखलाच्या दिशेनं न्यायचं जे काही चाललेलं आहे, काही मंडळींनी वेढा उचलला आहे, तर त्या भूलथापांना कदापि आपण बळी पडू नका. कारण या ठिकाणी हा कराड उत्तरचा आमदार, जी योजनेचा शिल्पकार आदरणीय पी.डी. पाटील साहेब होते 1985 साली, ज्यांनी ह्या योजनेचे प्रणेते म्हणून परवाच मानसिंगराव जगदाळेंनी सांगितलं की हे प्रणेते आहेत. आणि आम्ही पण म्हणतो तेच प्रणेते आहेत. पण त्यांच्यानंतर 25 वर्ष त्यांच्या चिरंजीवाला या ठिकाणी सत्ता दिली, परंतु त्यांना 25 वर्षात त्या भागाला पाणी देता आलं नाही. केवळकरांचा भाग जाणून बुजून या ठिकाणी त्यांनी दुष्काळी ठेवला. तीच परिस्थिती आज या बाबासाहेब चोरेकरांच्या भागाची यांनी करून ठेवली. या भागाला सुद्धा जाणून बुजून दुष्काळी ठेवलं. त्यांचे चिरंजीव 25 वर्ष आमदार होते, परंतु वडिलांचा जे काही स्वप्न होतं ते त्यांना पूर्ण करता आलं नाही. त्यासाठी मला आमदार व्हावं लागलं. हनबरवाडी टप्पा 1 चालू झाला. हनबरवाडी दुसऱ्या टप्प्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता 203 कोटीची आणली. तर त्या दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा टेंडर झालंय, फक्त इलेक्शनमुळे ओपन झालेलं नाही. ती सुद्धा योजना येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये मी सांगतो तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तीच परिस्थिती धनगरवाडी योजनेची होती. आमदार झाल्यानंतर पहिल्या टप्प्याचं पाणी काढलं. आज कालचा दिवस तुमच्याकडे मोबाईलवर सगळ्यांच्या आला असेल. काल टप्पा क्रमांक 2चं पाणी आपण धनगरवाडी योजनेचं काढलंय. ते पाणी आरवी पर्यंत निकडं पाक अगदी तुमच्या वाण्याच्या वाडीपर्यंत, हनबरवाडीपर्यंत ते पाणी येतंय. आज तुम्ही स्वतः पालकमंत्री होता, तुम्हाला का नाही पाणी देता आलं? मुळात तरी तर तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, हा एक विषय असू शकतो, किंवा तुमचं काही चालत नाही
हा एक विषय असू शकतो. आज तुम्हाला सुद्धा संधी दिली होती लोकांनी. पालकमंत्री म्हणून तुम्ही 2.5 वर्ष या ठिकाणी या जिल्ह्याचे राहिला. जर आज हा मनोज घोरपडे पाणी आणू शकतो तर तुम्ही पण आणू शकला असता, परंतु तुमची ती इच्छा नव्हती आणि त्यामुळं तुम्हाला एक माहित होतं की लोकांना जर आपण पाण्यापासून वंचित ठेवलं, त्याला गरीब ठेवलं तर कुठला तरी एखादा टाग्या हाताशी धरून पाहिजे त्यावेळेला इकडचे मतं इकडं, इकडचे मतं इकडं करायची, आपला स्वार्थ साधायचा आणि परत एकदा त्या विधानसभेच्या जाऊन खुर्चीवर बसायचं. पण आता त्या खुर्चीचा विषय सुटला. आणि मगाशी सांगितलं रहमतपूरमध्ये ऐतिहासिक परिवर्तन झालं. मला काही गडी असं म्हणायची तुमच्या खालच्या 20 सीट येतील पण वरची सीट येणार नाही. अरे म्हणलं काय कोण ताम्रपट घेऊन आलाय. मग 15 दिवस मुक्काम ठोकला, सोडला नाही, पण करेक्ट कार्यक्रमच करून आलो तिथे. आज सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो या पाल जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे आणि ते करण्याचं काम तुम्ही करायचंय. कारण जी तारळी नदीवरची पाल इंदोली उपसा सिंचन योजना ही 100 मीटर हेड 100 मीटर हेड माझं बी डोकं फिरलं होतं. म्हणलं कुठलं 100 मीटर हेड काढलंय काही कळत नाही. अहो मी त्याचा व्यवस्थित अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ही 100 मीटर हेडनं पाणी परत अशी परिस्थिती होईल की पुन्हा आणखीन त्याच्यावर एक आणखीन 50 मीटरची योजना करायला लागेल. म्हणजे हो भाग कायम कसा दुष्काळी ठेवायचा याचं परफेक्ट नियोजन केलेलं होतं. आणि ज्या वेळेला इथं आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माझ्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पालीचा खंडेराया त्या ठिकाणी आले, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आम्हाला शब्द द्या, आम्हाला आश्वासन नको आहे आणि या ठिकाणी आमच्या खंडोबाला स्मरून शब्द द्या की ज्या दिवशी या ठिकाणी इथला आमदार तुमचा भारतीय जनता पार्टीचा होईल, सरकार या ठिकाणी स्थापन होईल, त्यानंतर येणाऱ्या 3 महिन्याच्या आत या ठिकाणी पाल आणि इंदोली उपसा सिंचन योजनेचं पाणी आरक्षित करून देण्याचा शब्द त्या ठिकाणी मी त्यांच्याकडून घेतला. मी तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या आतच ती पाणी आरक्षित पण करून घेतलं. कुठून आलं तारळी धरणात पाणी? आमदार बदलला की पाणी बदललं का? ऑटोमॅटिक उंची वाढली का? अहो त्यासाठी धमक पण लागते आणि कर्तृत्व पण लागतं आणि त्या पद्धतीची इच्छाशक्ती लागते. आम्ही रात्रंदिवस धडपड केली, अधिकाऱ्यांना कामाला लावलं आणि त्या ठिकाणी पाणी आरक्षित करून घेतलं. पाणी आरक्षित करून घेतल्यानंतर दुसरा टप्पा होता त्या ठिकाणी सर्वेक्षणचा. आम्ही सर्वेक्षण पण या ठिकाणी सर्वेक्षणासाठी पैसे मंजूर करून घेतले. त्या ठिकाणी 10, 20 वेळा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. ज्यावेळेला अधिकाऱ्यांच्या लक्षात येतं हे बाबा काही ढिला पडत नाही, ही कधी ना कधी ही वजन आपल्याला उचलायची, त्यामुळं डोक्यावर पोती घेऊन पळायला लावली, सोडली नाही. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या योजनांना गती लागली. आज जर आपण बघितलं तर याचं सर्वेक्षण पूर्ण झालंय. आपण 145 मीटर हेडला 145 मीटर हेडला आपण हे पाणी नेतोय. पाल योजनेचं आणि इंदोली योजनेचं 135 मीटर हेडला पाणी नेतोय. त्यावेळेला चोरजवाडीपर्यंत पाणी जाते, नाहीतर पुन्हा सुद्धा 100 मीटर हेड करून परत मागचा दिवस पुढेच राहिला असतं. आज तुम्हाला मी सांगतो की आचारसंहिता संपली, आता सर्वेक्षण पण पूर्ण झालंय. त्याचं ऑलरेडी आता एस्टिमेट बाकीचं डिझाईनला गेलेलं आहे सीडीओ नाशिकला. येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण ते डिझाईन सुद्धा या ठिकाणी अप्रूव्ह करून घेतोय. त्याला लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यता घेतोय आणि येणाऱ्या 2.5 ते 3 महिन्याच्या आत या योजनेचं टेंडर काढून या ठिकाणी काम सुरू करण्याचा, नारळ फोडण्याचा कार्यक्रम सुद्धा आपण याच विभागामध्ये परत एकदा घेतोय. पण त्यासाठी जसं मला आमदार व्हावं लागलं तसं मदन भाऊला जिल्हा परिषद सदस्य व्हावं लागणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळं तुतारीच्या नादाला जर लागाल तर मागचा दिवस पुढे यायला जास्त वेळ लागणार नाही.
का तर आज आपण बघतोय की ना केंद्रात तुतारी कुठं आहे, ना राज्यात कुठं तुतारी, ना जिल्ह्यात कुठं आता राहणार आहे. कारण 5 मतदारसंघ कराड उत्तर मधले 5 महानमधले लढत आहेत. बाकी ठिकाणी तुतारी गायब. ह्यासनीच माहित नाही कुठं आहे. म्हणजे जी दिशाहीन स्वतः आहेत. आणि मला त्यांच्या मागे जाणाऱ्यांचं फार कौतुक करावं वाटतं की ज्याला माहित नाही पुढे जाऊन आपण कुठं कुठल्या खड्ड्यात जाणार आहे, डबऱ्यात जाणार आहे, त्या गाडीत जाऊन ही बसली. अरे काय कार्यकर्ता कोणाला म्हणायचं. आज या विभागामध्ये आजही आदरानं बाबासाहेब चोरेकरांचं नाव घेतलं जातं. त्या महान व्यक्तीनं या ठिकाणी या विभागाचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये आधुनिक विचार जोपासले. आणि आज आपण काय करतो ह्याचं आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आज ज्या भागाला पाणी मिळणार आहे त्या भागाला पाणी मिळणार आहे तर एखाद्यानं असा विचार केला असता की मला पाण्याच्या दिशेनं माझा भाग न्यायला पाहिजे. तुम्ही कुठल्या बाजूने नेताय ज्यांनी 25-40 वर्ष दुष्काळी भाग ठेवला त्यांच्या मागं तुम्ही निघालाय. आज कार्यकर्ता चांगला कुठला असतो, जो आपल्या कुटुंबाचं, आपल्या वार्डाचं, आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं भलं कशात आहे हे बघणारा कार्यकर्ता हा सच्चा कार्यकर्ता आणि त्याला समाजाविषयी आत्मीयता तळमळ असणारा कार्यकर्ता म्हणायचे. कुठेतरी किरकोळ काही गोष्टींवर कुणाच्याही मागे जर तुम्ही समाजाला न्यायचा प्रयत्न केला तर बाबांनो हे पब्लिक है सब जानती है. कारण आज नेत्यांच्या पेक्षा मतदार फार हुशार आहे. कुठं काही जरी झालं तरी दिसताना निकालात सगळीकडे कमळच दिसतंय. तुम्ही नगरपालिकेला बघितलं, महापालिकेला बघितलं, नेता मागा असू दे नाहीतर नसू दे, निवडून येणार कमळ. का तर सर्वसामान्य जनता या ठिकाणी पाठीशी आहे. त्यामुळं आपल्याला जर ही सर्व कामं करायची असतील तर मला सुद्धा तिथं गेल्यावर आता विचारणार आहे की बाबा तुम्ही 950 कोटी रुपये नेले, तुमचे पंचायत समितीचे सदस्य किती निवडून आले, जिल्हा परिषदचे सदस्य किती निवडून आले, सर्वच्या सर्व आले तर पुन्हा आणखीन 5,000 कोटी 5 वर्षात घेऊन जा, नाही आले तर मग परत मागच्या आमदारागत राहा. ही परिस्थिती होणार आहे. त्यामुळं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आज आपण गाडी वरनं खाली डायरेक्ट दरीत सोडायची का व्यवस्थित खाली उतरवायची ही शेवटी आपल्या हातात स्टेअरिंग आहे, आपल्या हातात बटन आहे. आणि 7 तारखेला बरोबर तुम्ही कमळ चिन्हासमोरील बटन दाबलं तर ऑटोमॅटिक त्या दाबलेल्या बटनानच पाणी ह्या सगळ्या शिवारात खेळणार आहे. त्यामुळं काय नाही, काय मंडळ येतील, काय मंडळीची सवय आहे दम द्यायचा, पण दम बिम कोणाचा घ्यायचा नाही, मला लगेच फोन करायचा, लगेच व्यवस्था, बाकीचा विषय नाही. अरे ज्या वेळेला तुमच्यावर आमदार नव्हता त्यावेळेला तुम्ही डरला नाही, थांबला नाही. आता तर केंद्रापासून राज्यापासून झेडपी पर्यंत पंचायत समितीपर्यंत तुमची सत्ता आहे, ग्रामपंचायत पर्यंत सत्ता आहे, पंचायत से पार्लमेंट तक या ठिकाणी सिर्फ भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळं उद्याचा इथला होणारा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा सदस्य हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं या विधानसभेला फार मोठं लीड या विभागानं मला दिलं, 5,500 मताचं लीड दिलंय. त्यामुळे मदन भाऊ तिथनं पुढं मोजायचं. त्यात परत बेरीज फार झालेली आहे. आज व्यासपीठावरती बेरीज दिसते तुम्हाला, यातली व्यासपीठ निम्म व्यासपीठ नव्हतं आपल्या बरोबर, डबल झालंय. म्हणजे मताधिक्य किती असेल तुम्ही गेस करू शकणार नाही, त्यापेक्षा जास्त मताधिक्य असेल. बर मदन भाऊ काय कुठल्याच गोष्टीला ढेला पडत नाही आणि जवळपास वर्ष झालं व्यायाम चालू आहे. बाकीचं गडी मैदानात याचं का नाही याचं का नाही असं चाललं होतं, पण मी त्यांना आधीच सांगितलं होतं हेच गडी येणार, दुसरा येणार नाही. याची सवय नग 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 करायचं आणि परत मीच लय आग्रह झाला तर काय करायचं. आणि थोडंफार काय अलीकडे जरा पक्ष भरपूर झालेत, बऱ्यापैकी फायनान्स पण अलीकडे होतो, त्यामुळे बाकीचे पण काही एलिमेंट आता यायला लागले.
पण त्यांचं मी नाव सुद्धा घेत नाही, का तर जी रेसमध्येच नाही त्याचं नाव घेऊन कशाला रेसमध्ये आणायचं. त्यामुळं मत अजिबात वाया घालवू नका. फक्त भारतीय जनता पार्टीचं कमळ याच ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला आपण 100% सर्वजण मत द्याल. आज आमच्या लाडक्या बहिणी काही मंडळी आता स्टाईल आहे प्रत्येकाची, त्यांचा शेवट कधीच होत नाही. प्रत्येक वेळेला म्हणायचं माझी शेवटचीच आहे, आता माझी शेवटची निवडणूक आहे. त्यांचा शेवट कधी होत नाही. जर लोकांनी घरी बसवलं त्यावेळेला यांचा शेवट, तोपर्यंत त्यांचा शेवट कधी होत नाही. त्यामुळे कोणीही बोलू नका, अजिबात भूलतापाला बळी पडू नका. कोणी काय पण जरी सांगितलं तरी मी आज तुम्हाला खात्री देऊन सांगतो की विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पडलेले लीड पासून पुढचं लीड मोजायचं, का तर पुढं बी गर्दी आता वाढली आणि इकडं पण गर्दी वाढलेली आहे. बऱ्याच गाड्यांनी त्यावेळेला वाटत होतं काय याला विधानसभेला बदल होईल का नाही, नादाला लागावं का नाही लागावं. पण आता बदल झालाय, त्यामुळे माणसं म्हणजे जरा सुटलोय, आता काय अडचण नाही. त्यामुळे ह्यांच्या दबावाला काही बळी पडायचा काही विषय येत नाही. खरं तर आज आपल्याला या भागाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पाल इंदोली उपसा सिंचन योजना तर मंजूर झालेलीच आहे. त्याला मी तुम्हाला सांगतो टेंडर 3 महिन्यात काढणारच आहे. पण एवढं मोठं मताधिक्य द्या की मला सुद्धा ते 3च्या आत कसं टायमिंग आणता येईल आणि योजना पुढच्या 1 वर्षाच्यात कशी पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून ताकद द्या. आणि या ताकदीच्या आधारावर 100% या सर्व गोष्टी शक्य आहेत की ज्यांना 40 वर्ष जमलं नाही ती मी 6 वर्षात करून दाखवली आणि तुम्ही बघितलंय. आणि तेवढंच नाही तर सातारा तालुक्यात सुद्धा आता गणेशवाडी योजना चालू झाली बघा. 6 महिन्यात त्याचं पाणी काढतोय. समृद्धीन बाबाच्या रानात जाते ती पाणी बरोबर. उरमोडी कॅनलच्या वरचा भाग आहे. तसेच आज काशीळ असेल त्याच पद्धतीनं समर्थ उपसा सिंचन योजना त्याचं सुद्धा 70 कोटीचं टेंडर काढलंय. अगदी नागझरीला सुद्धा म्हणायचे पाणी कोण देऊ शकत नाही, तिथं सुद्धा मी पाणी आरक्षित करून आणले. त्यामुळं तर एक अतिशय पुण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी ईश्वरानं मला ही संधी दिलेली आहे. या संधीचं मी सोनं करतोय. तसंच आपण सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणून या संधीचं सोनं कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समर्थ उपसा सिंचन योजना त्याचं सुद्धा 70 कोटीचं टेंडर काढलंय. अगदी नागझरीला सुद्धा म्हणायचे पाणी कोण देऊ शकत नाही, तिथं सुद्धा मी पाणी आरक्षित करून आणले. त्यामुळं तर एक अतिशय पुण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी ईश्वरानं मला ही संधी दिलेली आहे. या संधीचं मी सोनं करतोय. तसंच आपण सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणून या संधीचं सोनं कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.